आसमानी लढाच दिसू दे पाणी झटक्यात फिरू दे डाव नवा शर्फीचा घुमू देत अभाळी थाप उडू देत जरा थरकाप कळू देत जगाला रंग तुझ्या मातीचा भिड जोश दिसू दे आज मातीत मिळू दे माझ चल ठोकून शट्टू उडवून खुरदारे मार मुसंडी मार मुसंडी मार मुसंडी मार मुसंडी तुमच्या रानामध्ये जे काही पीक आहे त्या पिकामध्ये जे काही समस्या आहेत त्या समस्या आपल्याला एकमेकांमध्ये काय करायच्यात मांडायच्या आहेत. तुमच्या रानामध्ये काय पीक आहे सर? ऊस पीक आहे. ऊसासाठी काय काय समस्या आहेत? ॲव्हरेजचे म्हणजे यांची पहिली समस्या काय? तुमचं आता रेग्युलर ॲव्हरेज काय आहे आणि अपेक्षित ॲव्हरेज काय पाहिजे? अपेक्षित काय? 70-80 म्हणजे 20 टन वाढा ही यांची अपेक्षा आहे. म्हणजे यांची काय समस्या आहे? डाळिंब आहे. बरं किती झाड आहे डाळिंबाची? 1700 आणि कितवा भार आहे? 800 झाडाचा 5वा भार. हां 600 झाडाचा दुसरा आहे. बरं ह्या 800 आणि 600 झाडामध्ये काय काय तुम्हाला आतापर्यंत ह्या? आता 800 झाडाचा प्लॉट धरलेला आहे. पहिल्यांदा एक बार कळीचा निघाला, नर कळीचा गळून गेला. ओके. रिपीट कळी निघली आता. ओके. आता झाडावर भरपूर कळे कळे हां तर सेटिंग होत नाही. सेटिंग होत नाही ही तुमची पहिली समस्या आहे. दुसरं सेटिंग झाल्याच्यानंतर त्या डाळिंबाच्या फळावरती डांबऱ्या तेल्या कुजवा काय येतो का? येतो. किती प्रमाणामध्ये? 20-30% प्रमाणावर. वातावरण डिपेंड आहे. सगळ्यात मोठं डाळिंबाची साईज किती ग्रॅमपर्यंत तुमची होती? साईज साधारण होते 250, 300, 350, 400 पर्यंत जाते. बरोबर ना? निमेटोड जाणवतं का बागेला? एवढं जाणवत नाही. बरं अपेक्षित जे पाहिजे म्हणजे उत्पन्न त्यातनं निघतं का? अपेक्षित उत्पन्न निघतं पण खर्च दुप्पट. हां अपेक्षित उत्पन्न निघतं पण खर्च दुप्पट होतो म्हणजे अंगापेक्षा भोंगा. बरं डाळिंबाची काय समस्या आहे? त्यांची आहे सेम तीच. दुसरी काही समस्या नाही. ऊसामध्ये काय समस्या? ऊसामध्ये मनावरचा ॲव्हरेज निघत नाही. 60 टन तेवढंच. त्याच्या पुढे जात मग अपेक्षित तुम्हाला ऊसातनं ॲव्हरेज किती पाहिजे? 70-80 पर्यंत. म्हणजे 20 टन वाढलं. 20 टन वाढलं. 70 जमिनीवरती तेवढीच अपेक्षा. जमिनीवरती एवढी अपेक्षा धरावं लागतं. हां ओके. रानात काय पीक तुमच्या? ऊस आहे. काय ऊस समस्या? ॲव्हरेजच. दुसरं काही दुसरी काहीच समस्या नाही. तण लय येते. ॲव्हरेज बरोबर सगळे झाले ना मग त्याची वाढ होत नाही. हां आणि तणाचं प्रमाण. ओके. तणाव आपण चांगल्या प्रकारे बोलणार आहे. हां हां सगळ्याचा प्रश्न एकच आहे पाणी सावळ. ऊस डाळिंब होती पण आता नाही. डाळिंब होती पण आता जास्त झाडं गेल्यामुळे काढून टाकले. ओके. आता ऊसामध्ये ॲव्हरेज वाढलं पाहिजे. जमीन सुपीक झाली. मला आजपर्यंत आता एक तुमच्यावर मी माईक दिलाय पण असा एकही शेतकरी नाही म्हणला ॲव्हरेज वाढलं पाहिजे, जमीन सुपीक बी झाली पाहिजे, जमिनीमध्ये गांडूळ बी वाढला पाहिजे, जीवनामध्ये जीवन बी वाढले पाहिजे असं कुणी म्हणत. सगळं टार्गेट एकच आहे. त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं टार्गेट एकच आहे. ॲव्हरेज वाढलं पण ॲव्हरेज कधी वाढलं? जर शेतकऱ्याने मातीवर काम केलं तर. आज गेल्या 20-30 वर्षापासून काम करतो मी मार्केटमध्ये. कुठलाच शेतकरी मातीवरती काम करत नाही. ती एकाच काम करतो रोगाव पिकाव. रोगावरती आणि पिकावरती. रोगाव पिकावर जर काम केलं तर मातीच्या आईला सांगायची गरज नाही आहे. बरोबर ना? तेव्हा माती कुणी काम करत नाही. तुमचा प्रॉब्लेम ऊसाचाच आहे. सर तुमचा प्रॉब्लेम डाळिंबाचा काय प्रॉब्लेम? हां डाळिंब पिरू सीताफळ सगळं जिजरा. हां निमेटोड जास्त आहे म्हणजे डाळिंबाला बी निमेटोड जास्त आहे, पिरूला बी निमेटोड जास्त आहे, किळेल नाही. ओके. अजून दुसरं पीक कुठलं आहे? सीताफळीला सेटिंग होत नाही. हां पण आळीचा प्रादुर्भाव आहे. सरासरी यावर्षी किती सेटिंग झाले? म्हणजे आता गेला प्लॉट हां साधारण 70-80. एक झाड किती किलोने उतरलंय? 17-18 किलोने उतरलेलं आहे म्हणजे चांगला रिझल्ट आलेला तिसऱ्या पिकाला. बरं मागच्या पिकाला फेल गेली का? त्याच्या पहिल्या पिकाला पैसे मापात झालेत का? पैसे भरपूर झाले पण प्रादुर्भाव आळीचा. म्हणजे मेन टार्गेट काय यांचं? सीताफळीला आळी
पेरूला निमॅटोड, डाळिंबाला निमॅटोड, उसाला उसाला काय 10 ही ॲव्हरेज 60-70 का 50-60? नाही माझ्या अपेक्षा ह्याच्यापेक्षा जास्त 100ची. 100 हां मला आवडलं. 78-80 पर्यंत मी काढले. मी 80पर्यंत तुम्ही पोहोचला तुम्हाला अजून 20 वाढवायचं काय? मी तुमची अपेक्षा आहे 100 टनाची. सुशिक्षित शेतकरी, बरोबर आहे. ओके, मी सांगण्यात तात्पर्य आहे की प्रत्येकाचं दुखणं एकच आहे, ॲव्हरेज वाढलं पाहिजे, गवत कमी झालं पाहिजे, रोग कमी झाला पाहिजे, आणि पाणी सावळे आणि पाणी सावळे आणि पाणी सावळे, ही काय आहे? समस्या आहे. एक समजून घ्या मित्रांनो, पाणी ही बदलू शकता का तुम्ही? हां हां, मग ते पहिले डोक्यात ठेवा. तुम्ही पाणी बदलू शकत नाही, पण पाण्याला काहीतरी डोकं लावू शकता का नाही लावू शकता? त्यातनंच जे पाणी येणार आहे त्याला जरा चांगलं आलं पाहिजे, व्यवस्थित आलं पाहिजे, त्यातनं क्षार कमी झाले पाहिजे, त्याचा pH मेंटेन झाला पाहिजे. ह्या काहीतरी गोष्टी जर आपण केल्या तरच आपलं काहीतरी उत्पन्न वाढवू शकतं. खरे खोटे त्याच्यामुळे आपल्याला चर्चा करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं गाजरे साहेब ना, इथं गाजरे साहेब आहेत. गाजरे सरांच्या प्लॉटवरती मला वाटतं मी 5 ते 6 वर्षापूर्वी 2019ला येऊन गेलेलो आहे. सरांच्या जानेवारी 2020ला त्यांच्या रानामध्ये किळी होती. किळीला त्यांनी आपलं उत्पादन वापरलं होतं, म्हणजे रामायगड कंपनीचं उत्पादन वापरलं होतं. सर त्यावेळेस तुम्हाला रिझल्ट कसा आला? कसा रिझल्ट आला तुम्हाला? 1 नंबर आला होता. जुलैमध्ये वापरायला चालू केलं होतं, एप्रिलमध्ये केली होती. हां हां पूर्ण फेर मोडायच्या ह्याला झाली हां हां आणि जुलैमध्ये वापरायला चालू केलं. वातावरण बी पावसाचं व्यवस्थित झालं. अगोदर तोटाळ होतं तो, साधून व्यवस्थित झालं सगळं, पुढे माग झालं थोडं. आणि त्यानंतर अशी साहेबांची माझी भेट झाली जोरी साहेबांची. आणि अशी ग्रीप घेतली केली ना की सगळी प्लॉट बघायला. आणि तुमच्या प्लॉटची आपण शूटिंग बी काढली होती. काय काढली होती? आणि त्यांच्या प्लॉटची शूटिंग यूट्यूबला अजून बी यूट्यूबला आहे. आता मी जानेवारी 2020ला तुमच्याकडे आलतो, बरोबर ना? जानेवारी 2020 गेलं, 21 गेलं, 22 गेलं, 23 गेलं, 24 गेलं, 25 बी गेलं, आता 26 आलेली आहे. म्हणजे किती वर्ष झाली? 6 वर्ष झाली. 6 वर्षात मी दिसायला कसा आहे? हाय असंच आहे ना? बदल झाला आहे का? अजून खराब झाले. खराब झालेलं आहे, म्हणजे खराब झालेलं आहे. बरं, जसं 6 वर्षापूर्वी माहिती सांगतो तसंच माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय. बरं, ह्या 6 वर्षात कधी तुम्हाला आठवलं का किंवा कुठून ऐकायला मिळालं की ह्या माणसाने शेतकऱ्याला गंडवलेलं आहे? मी काय विचारतो माहिती आहे का सर? कारण ज्या वेळेस डोक्यांच्या असतं ना शेतकरी मेळावा, तर त्यांच्या डोक्यात एक फिटकायचं, ह्याने कुठेतरी गंडवून आलेलं आहे आणि आता आम्हाला माहिती सांगायला आलेलं आहे. गंडवी हा प्रकार केला जात. कारण गेल्या मी 17 वर्षापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करतोय. कुठल्या जिल्ह्यामध्ये? तुम्हाला जेवढं सोलापूर जिल्ह्यातलं माहीत नाही, कुठलं गाव कुठं आहे, कुठल्या गावात कुठलं पीक येतं आणि कुठलं उत्पन्न वाढलं, तेवढा डाटा माझ्याकडं आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आपलं चुकतं कुठं याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे, दुसऱ्या चुकतं याकडे लक्ष द्यायचं. आपलं स्वतःच चूक जर आपल्याला कळली तरच आपण ॲव्हरेज वाढवू शकतो. खरं आहे का खोटे? नक्की. चला मेन मुद्द्याला आपण हात घालूया. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, प्रामाणिकपणे उत्तर द्यायचा. प्रामाणिकपणे पहिली गोष्ट मला सांगा, जे औषध गांडूळ मारतं ते शेतकऱ्याचं कल्याण करू शकतं का? असं मोठ्याने बोला. जे औषध गांडूळ मारतं ते शेतकऱ्याचं कल्याण करू शकतं का? नाही. जे औषध मारतं ते 100 टन तुम्हाला ॲव्हरेज काढून देऊ शकतं का? बोला बरं का. जे औषध मारतं ते डाळिंबाचा, पेरूचा निमॅटोड कमी करू शकतं का? खरं सांगा, करू शकत नाही. जे औषध मारतं, जे गांडूळ औषध मारतं त्याने pH कंट्रोल होऊ शकतो का? जमिनीचं कुठलं पाणी, कसलं पाणी म्हणतात? क्षारयुक्त पाणी. तुमचा डायलॉग काय? सवाळ पाणी. हां, सवाळ पाणी नीट होऊ शकतं का? होऊ शकत. मग मला काय म्हणायचं की जी औषध गांडूळ मारते ती शेतकऱ्याचं कल्याण करू शकत नाही. जे औषध गांडूळ मारते ती 100 टन काढू शकत. जे औषध मारते ती शेतकऱ्याच्या कुटुंबाचं भलं करू शकत. हे सगळ्याला माहिती, पण शेतकरी काय बदलत नाही. 30 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी ह्या शेळवे गावातला कुठलाही शेतकरी खत आणायला दुकानात जात होता का? जात नव्हता. खत म्हणजे काय? शेणखत घरचंच, लेंडी खत घरचंच, गाव खत घरचंच, कोंबड खत घरचंच, बरोबर ना? म्हणजे रानात जात, म्हणजे कुणाच्याही दुकानात जात त्यावेळेस आपल्याकडे असे काही शेतकरी ह्या भागामध्ये की ज्यांनी 100 टन ॲव्हरेज काढलेलं आहे. फक्त कशा जीवावरती? शेणखत, कोंबड खत, गाव खताच्या जीवावरती काढलेलं आहे. पण आता निघतं का? का निघत नाही? याचा एकच परिणाम ऐकायला गेलं उलटं. म्हणजे काय? रसायनखत वापरून आपल्या रानामध्ये गांडूळ शिल्लक राहिलेला नाही, जीवाणू शिल्लक राहिलेले नाही. मग आपण दोष कोणाला देतो? शेतीला, अजून पाण्याला, अजून औषधा, अजून हे दडदडीत लिहिलंय केमिकल फर्टिलायझर. काय लिहिलंय शब्द? केमिकल फर्टिलायझर. मग केमिकल म्हणजे काय? केमिकल तुमचा गांडूळ मारणार, जीवाणू मारणार, बरोबर ना? दडदडीत लिहिलेलं आहे. पण शेतकरी काय म्हणतो? हीच लय
भारी, बरोबर का नाही? फक्त माझं म्हणणंच आहे की शेतकऱ्याला मानसिकता चेंज काय करावं लागेल की हळूहळू रासायनिक खत बंद करायचं, हळूहळू, आणि हळूहळू सेंद्रिय वाढायचं. मग सेंद्रिय म्हणजे काय? शेणखत मिळतं का नाही मिळतं, बरोबर ना? नंतर दुसरं गावखत, गावाचा उकिरडा मिळतो ना, मिळतो. नंतर कोंबड खत 100-125 रुपयाला पिशवी मिळते. नंतर कारखान्याची मळी मिळते का नाही मिळते. हे सगळे खत कसली? सेंद्रिय आणि जैविक खत आहेत. मग ह्याच्याकडे आपला कल राहिलेला, आपला कल एकच आहे. माझ्या भावाने जर 20 रुपये टाकले एकराला तर मी 25 टाकणार. मी 25 टाकले की माझा पुतण्या लगेच 30 टाकणार, आणि पुतण्याने 30 टाकले की त्या पुतण्याचा मित्र 40 टाकणार. खरे खोटे? लोक म्हणतात पिशवी वाढली की टन वाढतं. मी म्हणतो पिशवी वाढली की टन काय झालं? कमी झालेलं आहे. खरे का खोटे? म्हणजे आपल्याला मानसिकता एक चेंज करावं लागेल की जुनं ते सोनं, जुनं ते. मी एकच सांगतो शेतकरी मित्रांनो, मी जरी कंपनीचा माणूस असला तरी जेवढी शेणखतात ताकद आहे तेवढी ताकद जगातल्या कुठल्याच औषधामध्ये नाही आहे. कशात ताकद आहे म्हणते मी? शेणखत, लेंडी खत, लेंडी पावडर, कोंबड, ह्या जी ताकद आहे ना, ही ताकद जगातल्या कुठल्याच औषधामध्ये नाही. जगातल्या कुठल्याच औषधामध्ये ताकद नाही, हे माहिती शेतकऱ्याला. पण शेतकऱ्याचं कल कुठे अजून बी? आणायचं जायचं टाकायचं, आणायचं जायचं टाकायचं. स्वतः पैसे देऊन गांडूळ काय करतोय? मारते. खरे का खोटे? खरे खोटे? फक्त ही सांगणार तुम्हाला कोण नाही, आणि सांगितलं तर तुम्ही ऐकत नाही. ही माझा 17-18 वर्षाचा अनुभव आहे. मी 18 वर्षापासून एकच सांगतोय साहेब, रासायनिक खत तोंडी लावा आणि शेणखत पोट भरून द्या, तरी पण तुमचा 100 टन निघू शकतो. म्हणजे जी कडब्याची गंज मोठी तो सगळ्यात मोठा श्रीमंत शेतकरी. आता लोक म्हणतात साहेब 60 HP ट्रॅक्टर ज्याच्या घरी तिला श्रीमंत माणूस. खरे का खोटे? मग श्रीमंत माणूस कडब्यावाला, उकरीड्यावाला का ट्रॅक्टरवाला? आता ट्रॅक्टरवाला असं लोक म्हणतात. पण मला सांगा, पूर्वीच्या काळी ज्यावेळेस ट्रॅक्टर काढला त्यावेळेस 25 HP ट्रॅक्टर होता महिंद्राचा, 275 DI होता का नाही होता? नंतर 475, नंतर 575, नंतर अहो आता 60 HP ट्रॅक्टर तरी बी रानं नांगरत नाहीत का? तर ट्रॅक्टरला माहीत झालं कंपन्यांना, रानं आता काय झाल्यात? निबार एवढी कडक झाल्यात की आता नांगरू शकत. अजून काही दिवसांनी तुम्हाला एक न्यूज ऐकायला मिळेल की JCBनी रान नांगरायला चालू केलेलं आहे. का? कशामुळं? रानं काय झाल्यात? निबार. कशामुळं? त्यात काय राहणार शिल्लक? गांडूळ शिल्लक राहणार, जीवाणू शिल्लक राहिलेले नाही. हा सगळा दुष्परिणाम कशाचा? रासायनिक खतात. त्याचं उदाहरण सांगतो. मला सांगा, ज्या माणसाला बीपीचा प्रॉब्लेम आहे त्याने जर रोज गोळी खाल्ली, ज्या माणसाला शुगरचा प्रॉब्लेम आहे त्याने जर रोज गोळी खाल्ली, ज्याला गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे त्याने जर रोज गोळी खाल्ली तर काय होते? किडनी खराब, लिव्हर खराब, हाडं ठिसूळ झालेली, ती पडलं तरी कुठतरी मोडते का नाही मोडते? हा दुष्परिणाम कशाचा? केमिकलचा दुष्परिणाम आहे. मी पर्याय सांगतो. तुम्ही म्हणता की साहेब माझ्याकडे हे नाही ते नाही. तुम्ही दर महिन्याला 25 किलो शेणखत घ्यायचं. 25 किलो शेण, वलं शेण 200 रुपये कालवायचं आणि ड्रिपमधनं किंवा पाटपणं सोडायचं. 2 वेळा सोडा आणि 3ऱ्या वेळा जायचं. खुरप्याने काय करायचं? फक्त टॉच्या मारायच्या. जमीन काय होईल तुमची? किती किलो म्हणते मी? अहो 30 किलो, 30 टन सांगायचं सांगितलं. 30 किलो कशात कालवायचं? फक्त 200 रुपये कालवायचं ड्रिपमधनं. आता ड्रिपमधनं सोडताना मला ड्रिप चॉकअप होतं, 4-5 गाळा आणि मग सोडा, बरोबर ना? एवढं जरी केलं तर तुमची जमीन जाग्यावरती येऊ शकते. आता लोक म्हणतात साहेब शेणखतापेक्षा ती पिशवी लय भारी. पिशवी म्हणजे कुठली? पोत्याव पोती. मला खरं सांगा साहेब, पोत्याव पोती वापरून शेतकरी गोत्यात आला का नाही आला का नाही? तरी पण आपल्या डोक्यातलं पोतं काय निघत नाही. खरे खोटे? पण आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये असे काही शेतकरी आहेत ज्यांनी फक्त सांगितल्याप्रमाणे ऐकलंय, खर्च कमी झाला आणि 100 टन गेलेला आहे. फक्त त्याच्या रानावरती आम्ही काम कधी करतो? खोडवा तुटल्या नंतर. ज्यावेळेस तुम्हाला 3 महिन्याने 4 महिने लागण करायची आहे त्यावेळेसपासून आमचा जर माणूस तुमच्या प्लॉटवर आला तर तुम्हाला काय सांगणार साहेब? नांगरायच्या आधी आपण काय करूया? ताक पेरू. काय करूया? ताक. मग ताक पेरायला काय असं काय लाख रुपये लागतात का? 3-4.5 रुपये ताक पेरायला ट्रॅक्टरला एक 10-12 रुपये लागतात. ताक पेरायचा, त्याचं काय वय झालं की गाडायचा, आणि गाडली की मग काय करायची? नांगरून सरी की. एवढं जरी केलं तर तुमचा 50 70 जाऊ शकतो. काय पेरला तर? पण ते कुणी पेरायचा? आपला वेळ नाही, आपलं काय जमत नाही. बरं ताक नैसर्गिक आहे का कृत्रिम आहे? जी वस्तू निसर्गाने तयार केली असते त्यात सगळ्यात जास्त अन्नद्रव्य असतात, आणि जी माणसाने तयार केली असते त्याच्यामध्ये काही नसतं, बरोबर ना? त्याच्यानंतर सरीतलं अंतर इथलं किती? 4.5. माझं स्पष्ट मत आहे 5/1.5 किंवा 5/2 ही लागण पद्धत पाहिजे. 5/1.5 किंवा 5/2 म्हणजे काय? सरीतलं अंतर 5 फूट आणि कांडीतलं अंतर 1.5 ते 2. 1.5 ते 2. कारण का पूर्वीची लोक डिडकी लावायची. नाही पहिली डिडकी, इकडे नेहमी नंतर कशा आली?
टकरवाली टकर, नंतर किती बोटं आली? 4 बोटं आली. हळूहळू कुठं आता एवढं सुचलेलं आहे, तरी पण लोक म्हणजे फुटभर हे जमत नाही. खरे खोटे? आता मला सांगा, ह्या 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 पटांगणाची कॅपॅसिटी समजा 200 लोक बसायची आणि इथं 500 लोक बसवलं, काय होईल? बसाई बी येणार नाही. ह्याचा आजार त्याला, त्याचा आजार ह्याला, बरोबर ना? खरे का खोटे? तसंच आपल्या ऊसाचं झालेलं आहे. दाट दाट आणि दाट, 5/1.5 किंवा 5/2. आता मला 5/1.5 किंवा 5/2 हे जर अंतर जर ठेवलं तर सरासरी आपण ऊसाचं फुटवं काढायला काय टाकतो? युरिया. सगळ्यात बेस्ट काय? युरियाचा आणायचा निस काढायचं. पण मला खरं सांगा, या युरिया स्पष्ट लिहिले आहे, युरिया अति प्रमाणात जर वापरला तर तुमची जमीन काय येणार आहे? कडक येणार आहे. काय येणार आहे? कडक येणार. लिहिले बरं का, पण आपण काय वाचत नाही. आणि लोक म्हणतात साहेब आम्ही अडाणी आहे. पण महत्त्वाचा मुद्दा काय की फुटवा आपल्याला काढणं गरजेचं आहे. मग फुटव्यासाठी तुम्ही जे काही केमिकल सोडवा ना, केमिकल, त्या केमिकलला माझ्याकडं आणि आमच्या प्रतिनिधीकडे एक पर्याय आहे, जैविक पर्याय. कसला पर्याय? ज्यात गांडूळ जरी बुडवला किलो बरं तर ते गांडूळ 2 महिने मरणार नाही, 3 महिने मरणार नाही, 3 वर्ष तर मरणार नाही, असं आमच्याकडे औषध आहे. पण वापरलं पाहिजे. ते फुटवं बी काढणार आणि गांडूळ बी वाढवणार. फुटवं बी काढणार आणि गांडूळ बी वाढवणार. चांगलं का वाईट आहे? चांगलं का वाईट आहे? 8 फुटवं निघतात उदाहरणार्थ, 8 तर मी किती काढून देणार? 10 निघत असेल तर 12 निघत असेल तर 14 निघत असेल 16. एवढ्याची आपल्याला गरज नाही आहे. पण मी तुम्हाला 2 फुटवं आगाव काढून देणार. चांगलं का वाईट आहे? फक्त आमच्यावर काय ठेवावं लागेल? विश्वास. तर आमचं खास फुटव्यासाठी प्रोडक्ट आहे. कशासाठी? फुटवं. काय फुटव्यासाठी कुठलं प्रोडक्ट आहे? ज्ञानोशक्ती. ह्यात किलोभर गांडूळ भिजत ठेवायचं बरं का पाहुणं, मरणार नाही. आणि युरिया 2 दाणं कशावर टाकायचं? गांडूळ तडपडून मरणार. आणि आपणच म्हणतो की शेती परवडत, जर मारण्याचं पाप केलं तर शेती परवडू शकत नाही. त्यासाठी आपल्याला हे प्रोडक्ट आहे. एकरी 40 गुंठ्याला फक्त पाट पाण्यातनं किंवा अळवणीद्वारे, आपल्याला अळवणी म्हणजे काय, पंपाने अळवणी करू शकता, पाट पाण्यानं सोडू शकता, ड्रीप असेल तर ड्रीपमधून सोडू शकता. 40 गुंठ्याला 5 लिटर. आणि या 5 लिटरचा खर्च आहे फक्त 1 एकराचा ऊसाचा 1180 रुपये. स्वस्त आहे का महाग आहे? बोला बरं का, नक्की. हा सांगतो की तुम्हाला, तेच सांगणार आहे मी तुम्हाला, तेच सांगणार आहे की बाबा तुम्ही खर्च किती करता एकरी? 25-30 रुपये ऊसाला. कशाचा? पोत्याव तेवढाच करायचा आहे. लय एक्स्ट्रा करायचा, आणि लय एक्स्ट्रा केला तर 70वरून 100 निघू शकतो. हे डोक्यात ठेवा. तुमचा तेवढाच खर्चामध्ये मला 20 टन वाढवायचं आहे. पण तुम्ही जर नाही म्हणले साहेब मी 30-40-60 करतो, मी 100 टन काढून घ्यायला तयार, फक्त डबल खर्च करावा लागेल. आता ह्याचा डोस किती करायचा? ह्याचा डोस जोपर्यंत फुटवं चांगलं निघत नाही. मग चांगलं फुटवं निघतात कधी? कांडी दाबल्यापासून 1.5 महिना, 2 महिने, 2.25 महिने, बरोबर ना? ह्याच्या पुढं काय फुटव्याची गरज आपल्याला लागत नाही. कमीत कमी किती डोस झाले पाहिजे? 2. गरज पडली तर 3रा. गरज म्हणजे काय? ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे पाणी कसं आहे? सवाळ. पाणी सवाळ असेल तर रिझल्ट त्याला थोडं मार खातं, तिथे 1 डोस वाढणार आहे. मग 1180 अधिक 1180 अधिक 1180 खर्च किती आला? 3500. कशासाठी? फुटवं काढण्यासाठी. मग मी तुम्हाला शब्द काय वापरलाय? तुमचे जे काय फुटवे निघतात ना केमिकल खाताना, त्याच्यापेक्षा मी किती आगाव काढून देणार? 2. मग एका बेटा जर 2 आगाव म्हणजे फुटवं जर काढलं तर आपल्या 1 एकर ऊसामध्ये कमीत कमी 5000, 5200, 5400, 5800 डोळा लागा, हे कांडे असेल तर 6000, 6500 काय बसतात? कांड्या बसतात. रोप लागण केली असेल तर 5, 5500, 6000 काय बसतात? रोपं बसतात. मी हिशोबाला पकडतो 5000, राऊंड फिगर किती पकडतो? ह्या 5000 ऊसाला जर 8 फुटवं काढलं तर उसकी झालं आपल्या रानामध्ये 8×45. आणि मी तिथं 2 फुटं वाढून दिलं तर उसकी झालं 50,000. किती झालं? म्हणजे 10,000 काय वाढलं तुमचं? मग 10,000 ऊस वाढलं. 1 ऊस 1 किलोचा, तर 10,000 ऊसाचं वजन किती वाढलं? 10 टन. 10 टन किती टन वाढलं? 10 टन. किती वाढले? मी फक्त कशात चॅलेंज केले? फुटव्यात किती टन वाढला? 10 टन. आता बघा फुटवं निघाले, पण ज्यावेळेस आपण बांधणी करतो, बांधणी केल्याच्या नंतर समजा एका बेटाला जर 8, 9, 10, 12 जर फुटवा असेल तर तुटताना त्या बेटात ऊस किती शिल्लक राहतात? समजा म्हणतो 10 ऊस असेल तर शिल्लक किती राहतात? 4, 5, 6, 7, 8, 3-4 ऊस काय होतात? जळतात. कशामुळे जळतात? दाटीमुळे जळतात. हा तुमचा प्रश्न दाटीमुळे. अजून अन्नपुरवण्याची क्षमता कमी. अजून ही काय अजून लॉजिक माहिती? एक सिंपल लॉजिक होतं शेतकऱ्याच्या भाषेत. सरी कुठं असते आपली? खाली खड्ड्यात. तिथं काय निघालेलं असतात? फुटू. आपण खोंगभर काय टाकतो? त्याच्या उरावरती रासायनिक खत. मग त्यात काय असतं सांगायची गरज नाही. त्याच्या उरावर खत आणि त्या खताच्या उरावर माती. आणि आपण म्हणतो पाणी देतो. पाणी देताना म्हणजे ऊस बांधलेला असतो. हिथलं ऊस कुठं? हिथं जे पाणी यायचं पहिलं ते कुठं गेलं? 1.5 फूट इकडे गेलेलं आहे. मग आपण पहिलं पाणी दिलं
पाणी टेवलत नाही खतापर्यंत, आणि खतापर्यंत जर 2-3 पाणी जर नाही टेवली तर खताची दगकुड काय करते, तुमच्या कोंबऱ्याला खाऊन घेते, आणि कोंबऱ्या जळायला लागलं की आपण काय म्हणतो, अन्नद्रव्य कमी पडलेलं आहे, हुमणी लागलेली आहे, अमुक झालेलं आहे. पण मला सांगा, तुम्हाला एक प्रयोग सांगतो. ह्या वर्षी 2 सराला खत टाकायचं नाही आणि माती लावायची, त्यातला ऊस एकही जळणार नाही. हां, त्याचा ॲव्हरेज थोडं कमी निघेल, पण एकही ऊस जळणार नाही. आता ऊस नाही जळला तर दुष्परिणाम म्हणजे चूक तुमची का खताची? तुमची नाही, खताची. खत काय करते, पाणी जर नाही मिळालं तर ती मारणार का नाही मारणार? जसं सिंपल लॉजिक होतं, आपल्या मुलगा माझ्यासारखं किडकिड असेल आणि त्याला जर आपला पैलवान करायचं असेल तर आपण काय करतो, डॉक्टरवर जाऊन टॉनिक पाजतो. काय पाजतो? डॉक्टर एक टॉनिक द्या. टॉनिक दिल्यानंतर त्याला जर खाय नाही दिलं तर काय होईल, हाही फिगर अजून कमी होणार. तसंच आपल्या ऊसात झाले, त्याला खत देत आहे पण पाणी पोचत नाही. पाणी का पोचत नाही तर बांधताना मुळी काय झालेली असती, तुटलेली. ती मुळी डेव्हलप व्हायला महिना लागतो. काय लागतो? महिना. मग मुळी कधी वाढायची, पाणी कधी पोचायचं आणि फुटवा कधी पोसायचा? होऊ शकत नाही. मग त्यासाठी आपल्या कंपनीत डोकं लावले. काय लावलं? डोकं. हे कशावर काम करतं? स्पेशली फुटव्यावर काम करतं. किती डोस? 2-3 डोस करू शकता. आता ज्यावेळेस ऊस बांधतो, बांधल्यानंतर शेतकऱ्याचं एकच डोक्यात असतं, ऊस तुटेपर्यंत पाण्यावर पाणी, पाण्यावर पाणी आणि पाण्यावर पाणी. दुसरं डोकं आहे का? काहीही नाही, काहीही करू शकत नाही. आता मी याचा खर्च किती चांगला आहे बांधणीपर्यंतचा? लय झालं 3,500-4,000. मी म्हणतो हिशोबाला 5 पकडा. हिशोबाला किती पडा? 5 पकडा. जरा आगाव गुरु, बरोबर ना? कारण कमी सांगली की परत तुम्ही आमच्या त्यांच्या डोक्यावरती बसणार. एवढा खर्च सांगितला होता साहेबांनी 3.5 आणि 5. मी तो 5 करा, 6 करा, काय अडचण आहे का? पण ऊसाचं गणित 3 गोष्टी असतात. 1 फुटव्यांची संख्या, 2 कांडीतलं अंतर आणि पेऱ्याची जाडी. संपलं. अशी काहीच लागत नाही ऊसाला. शेवटी 3 गोष्टी ऊसाला आपल्याला लागतात. पण ह्या 3 गोष्टी आपण काम करतो का? आपलं काम काय असतं? टाकी युरिया, टाकी आणि दीपाने. बरोबर आहे का? खरे खोटे हे सांगण्याचाच की आपल्या 3 गोष्टी काम करायचं. पहिली गोष्ट कुठलं काम करणार? नॅनो. कशावरती? फुटवर. किती आगाव काढून देणार पाहुणं? तुमच्यापेक्षा 2 आगाव. मी 100 म्हणलेलं नाही. तुम्ही जी काढता एका बेटाला 5 काढत असेल तर 2 आगाव, 7 काढत असेल तर 2 आगाव, 10 काढत असेल तर समजा एका बेटाला तुमच्याकडे 20 फूट निघत असेल तरी 2 आगाव काढणार. मी किती काढणार? हा कमी ॲव्हरेज येणार. ॲव्हरेज कमी याचा काय संबंध? नाही तर लोक म्हणतात साहेब ही सोडलं रिझल्टच नाही आला तर. मी काय म्हणते 2 फुटवं काढून एक्स्ट्रा ह्याची जबाबदारी आपल्याकडं आहे. आता कांडीतलं अंतर आणि आपल्या पेरेची काय करायची? या जाडी वाढवायची आहे. आता कांडीतलं अंतर आणि पेरेच जाडी. समजा आता आपल्याकडे 86-32 प्लॉट आहे किंवा 265 आहे, बरोबर ना? आणि आता नवीन व्हरायट्या भरपूर आलेल्या आहेत. पण सगळ्यात भारी कुठला ऊस? 86-32 सगळ्यात भारी. काय म्हणतो मी, पाण्याला आचाकला तर टेन्शन नाही. तसं बाकीच्या व्हरायटी आल्यात, पाण्याला थोडं पुढं मागं झालं की दशी पडली जाते पोकळ आणि पाय, आणि ज्याचा जर लागण चांगली निघत तर खोडवा निघत. तसं ऊसाचा 86चा 5 पिकं काढा, 10 पिकं काढा, त्याच जोशात चालणार. म्हणजे हां टोळ्या तोडत गवती होती. बरोबर का नाही? आता गवती होती यांचं म्हणणं काही टोळ्या तोडत नाही. 1 पीक काढून टाका. 265 लावू. जी तुमच्याकडे चालतं ती व्हरायटी लावायला काय अडचण आहे का? फक्त मला काय म्हणायचं, तुम्ही व्हरायटी कुठली लावा. पहिल्यांदा आपलं काम कसं करायचं? या फुटवं, जैविक औषधे गांडूळ मारणार नाही. आता दुसरं काम काय? कांडीतलं अंतर. आता मला सांगा, ऊसामध्ये कुठली संस्था महाराष्ट्रामध्ये काम करते? VSI, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, हडपसर. त्यांचं म्हणणं काय की ऊसाला दर महिन्याला नवीन 2, 2.25 कांड्या, 2.5 कांड्या नवीन येतात. नवीन म्हणजे काय? दर महिन्याला येतात. नवीन येतात. असं कोणाचं म्हणणं आहे? माझं नाही. कोणाचं? वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांचं म्हणणं आहे. पण त्या ठिकाणी आपलं एक प्रोडक्ट आहे ऊस स्पेशल. कुठलं प्रोडक्ट? ज्ञानशक्ती ऊस स्पेशल. हे जर तुम्ही ड्रिपमधनं, पाटपाण्यातनं किंवा अळवणी केली, आता ड्रिप सर्रास नसतं आपल्याकडं, पण पाटपाणी कंपल्सरी असतं. मग पाटपाण्यानं सोडायचं कसे? 2 शीटचा बॅलर भरायचा, त्यात कॅन्ड सोडायचं, वचायचं आणि टिप्पी जिथं तुमचा टी आहे तिथं औषध सोडायचं. जिथं पाणी जाईल तिथं औषध जाताना म्हणजे जाणार. हे जर सोडलं, फक्त सोडायच्या मला एक विनंती करायची आहे, हे सोडायच्या आधी वाडच ना वाड्याच्या खाली काय असते? कांडी असते. त्या वाड्याच्या खालच्या कांडीला चिकटे गुंडळायचं. काय गुंडळायचा? समजा 1 एकराचा प्लॉट असेल तर कमीत कमी 50 ठिकाणी चिकटे गुंडळायचा. ती बी आमचा माणूस तुम्हाला 10 रुपयाचे चिकटे बंडल फ्री देईल. आमचा माणूस. कारण दूध का दूध, पाणी का पाणी करण्यासाठी. मग तो चिकटे गुंडळायचा 50 ठिकाणी. फक्त एका ठिकाणी गुंडळायचा. त्या कोपऱ्यात मध्ये हिथं गुंडळायचा आणि मग हे औषध सोडायला चालू करायचं. कुठलं? रामा ॲग्रोटेकचं ऊस स्पेशल. हिरवं कॅन. कसलं कॅन? लक्षात राहते. हिरवं कॅन. डुप्लिकेट काय संबंध नाही. हे कॅन सोडलं की तुम्हीच फोन करून सांगणार आमच्या माणसाला, साहेब 4 कांड्या वाढल्यात महिन्यात, साहेब 5 कांड्या महिन्यात वाढलेल्या आहेत, 6 कांड्या महिन्यात वाढलेल्या आहेत, असं तुम्ही फोन करून कोणाला सांगणार?
आमच्या माणसाला. कारण काय लावली आपण? हां चिकटपट्टी लावताना तिथं GPS कॅमेरा असतो ना, GPS आपल्या मोबाईलमध्ये, साधा कॅमेरा नाही, GPS कॅमेरा. GPS म्हणजे काय? त्याचं तुमचं लोकेशन, टायमिंग सगळं ग्राह्य धरलं. त्यांनी काय करायचा? फोटो काढायचा, चिकटपट्टी लावताना व्हिडिओ काढायचा आणि महिन्यानी परत त्याच तिथे जायचं आणि परत व्हिडिओ काढायचा. तुमचा फोन येणार. म्हणजे मला सांगा, जिथं 2, 2.25, 2 कांड्या येतात तिथं जर 1.5-2 कांड्या वाढवल्या तर ॲव्हरेज काय झालं? वाढलं. मी म्हणतो महिन्याला एक्स्ट्रा एकच कांडी वाढली, सॉरी महिन्याला एक्स्ट्रा सरासरी आपण 4-5 इंचाची कांडी पकडतो एवढ्याशी, बरोबर ना? त्यात जर 2 इंच वाढलं एका ऊसामध्ये तर आपल्याला ऊस किती? 50,000. किती? 50,000 आपल्याकडे ऊस आहेत. बघा, एक ऊस 2 इंच जर वाढला म्हणजे एक कांडीमध्ये, तर आपल्या एका ऊसाला कमीत कमी 28, 30, 35 काय सुटतात? कांड्या सुटतात. मी तो 30च पकडा, लय पकडायला नको अतिशयोक्ती. 30 कांड्यामध्ये 2 इंच वाढलं तर किती इंच वाढलं? 60 इंच. म्हणजे किती फूट? 60 इंच म्हणजे 5 फूट. 5 फूट म्हणजे एवढं असं, बरोबर ना? एवढं ऊसाचं दांडकं किती ग्रॅम भरू शकतं? मी ग्रॅम म्हणलंय, किलो म्हणलेलं नाही. किती ग्रॅम भरू शकतं? अर्धा किलो धरून चालायचं. अजून मी म्हणतो 300 ग्रॅम पकडा. अर्धा किलो नको, 250 ग्रॅम पकडा, 300 ग्रॅम. मी तो 200 ग्रॅम पकडा, लई बी नको पकडा. चला, 200 ग्रॅम गुणिले 50,000 ऊस. 5 दुणे 10, 5 दुणे 10. कांडीतल्या अंतरात 10 टन, फुटव्यात 10 टन. किती टन वाढला? 20 टन. आता राहिला फुगवायचं आहे. आता काय करायचं आहे? हां, जिथं चिकट टेप लावून राखणार, चिकट टेपमध्ये गहूभर अंतर ठेवायचं. गहूभर का सोडले काय होणार? चिकट टेप सरकणार. चिकट टेप सरकायचं चालू झालं की म्हणायचं साईज वाढायला चालू झालेली आहे. त्यात एक 10 टन. 10, 10, 10 किती टन वाढला? 30 टन. किती टन वाढला? 30 टन. आता बघा, हे कॅन्ड जसं ऊसाची बांधणी केली आहे, बांधणी म्हणजे माती लावली, पक्की बांधणी, तिथून पुढं ऊस तुटायच्या आतला 1 महिना सोडून लास्टचा कंटिन्यू दर महिन्याला सोडायचं. कंटिन्यू दर महिन्याला सोडायचं. म्हणजे सरासरी आपला इथला ऊस किती महिन्यात जातो? 14-15 14 का 15? 18 महिने लागतात वाटणं. हां, मला किती पकडायचं सांगा? 15 पकडायचा, लमसम 15 पकडायचा, लमसम 15. हां, 15तलं पहिले 4 महिने कशात गेलं? बांधणीत गेलं ना. 15तनं 4 गेलं, राहिले किती? 11. 11तला शेवटचा महिना सोडून द्यायचा आहे. शेवटचा राहिले किती? 10. मग 10 महिन्याला फक्त 1 कॅन महिन्याला सोडायचं. लक्षात किती केंडी गेली? 10 केंड. हा, पण 10 केंड सोडतो ना, एकरी एकच केंड सोडायचं ना. 10 महिन्याला 10 केंड. ओके, 10 केंड ना. हा, फक्त प्रत्येक महिन्याला काय लावायची? या चिकट टेप. प्रत्येक महिन्यात जर तुम्ही चिकट टेप लावलं, तुम्ही काय म्हणणार? ह्या महिन्यात बी 4 कांड्या, पुढच्यात बी 4, पुढच्यात बी 4, पुढच्यात बी 4. मग ह्याच्यात तुम्हाला काय कळला पाहिजे? फरक कळला पाहिजे, रिझल्ट कळला. कारण रिझल्ट बघा, आजकालचा निसर्गाचा नियम काय सांगतो? चमत्कार दाखवल्याशिवाय कुणी नमस्कार घालत नाही. खरे खोटे? मला तुम्हाला काय सांगायचं की एवढं खोलान कोण सांगत नाही. प्रत्येक मला काय लावायची आणि प्रत्येक मला काय सोडायचं? कॅन्ड. मग 10 केंड, एक कॅन्ड आहे 1860 रुपयाला. किती रुपयाला? हां, ह्यात गांडूळ भिजत ठेवायचा, गांडूळ मारणार नाही. 1860 गुणिले 10, 18,600. आणि पहिले किती? 5,000. करा की बेरीज, 23,000. किती झालं? 25. आणि वरनं 5,000च्या फवारण्या. म्हणजे ऊस बांधणीपर्यंत आपल्या 4 ते 6 फवारण्या. किती फवारण्यात केल्या तर? पण आमच्या नियमाने 4 ते 6 आहेत. आणि जर तुम्हाला ड्रोन घावला, ड्रोन जर घावला तर ऊस तुटायच्या आधी 3 महिने आमच्या 3 फवारण्या आहेत. ऊस तुटायच्या आधी. कारण का साखर कधी उतरती? शेवट. वजन कधी भरतं? शेवट. आणि आपण शेवट काय देतो? नुसतं पाणी. आणि पाणी कसलं? नाही ती सवाळ पाणी. कसलं? सवाळ पाणी. बरं, सवाळ पाणी देऊन ॲव्हरेज वाढणार आहे का? वाढणार नाही. मला सांगा, टोटल जर आपलं बजेट पकडलं तर 30 ते 35 आपलं बजेट आहे. किती? 30 ते 35,000 रुपये. 30 ते 35. आता 30 ते 35 कमी का जास्त आहे? मी तुम्हाला गणित सांगितलंय. फुटव्यात 10 टन, कांडीमध्ये 10 टन आणि साईजमध्ये मी म्हणतो 10 सोडा. 15 टन वाढला. 15च वाढला. 15 गुणिले किती रुपये रेट आहे? हां, आता त्यात मी भांडणे खेळायचं नाही माझ्याबरोबर. ह्याने एवढा दिला ते तुमचं बघा. 3 पकडा. 15 त्रिक 45. आपला खर्च किती गेला? 30-35. 30-35 पकडा. मी म्हणतो 35 पकडा. त्या 45 मधून 35 मायनस करा. 10,000 काय आलं? फायदा. हां, 10,000 नाही. जिथं तुमचा 60 टन जायचा, जिथं 50 जायचा, तिथं गेलाय 15 टन पकडला एक्स्ट्रा. हां, मग 65. वरच्या 15 टनचं पैसे कशात गेलं? खर्चात. ही 15,
आणि अजून त्यातला अजून 15 पकडा. कशाला? सरी काढली, बियाणं आणलं, बियाणं हातारलं, उक्ती 7,000 लागण दिली, हिथं पाय फुटला, तिथं डिपी जळालेली आहे. माझं म्हणणं काय आहे की 20 टन जरी वाढला तर 20 टन तुमचा वरच्यावर खर्च मॅनेज करू शकतो. फक्त आपल्याला काय चेंज करायची या पोत्या पोतीच्या ऐवजी कॅन सोडावं. कॅन सोडलं गांडूळ मारणार नाही, कॅन सोडलं गांडूळ बी वाढणार आणि ॲव्हरेज बी. आता तुम्ही मला 100 टन कसा काढून द्यायचा त्याचं मी गणित काय सांगितले. आधी काय पेरायचं आपल्याला? ताक पेरायचं. काय पेरायचं आहे? तुमचं ऊस आमच्याकडे कधी पाहिजे? जर 100 टन काढायचं असेल लागण केल्यापासून आहे, ज्यावेळेस तुमचा खोडवा तुटणार आहे आणि तुम्ही आम्हाला सांगा साहेब 3 महिने मला लागण करायची आहे. मग आमचा माणूस तुम्हाला सांगा की ना थोडंफार कल्टिवेटर मारून घ्या आणि ह्यात तागीच कटा, थोडंफार वापोडा आणि काय द्या 1-2 पाणी द्या आणि ताक काय करा गाडा. तिथून पुढं आपलं काम चालू झालं 100 टनावरती. किती टनावरती? 100 टन असा निघत नाही. आणि दुसरी गोष्ट पाला हा कुट्टी करावा लागेल. आता मी परत म्हणणार कुजत नाही, कुजलं नाही की हुमणी लागती, वाळवी लागती, त्यासाठी आमच्याकडे औषध आहे, टेन्शन घेऊ नका. पाला कुट्टीसाठी आपल्याकडे एक प्रोडक्ट आहे. कशासाठी? पाला. कशासाठी? हे काय? डिकम्पोजर. ह्याचं काम काय? कुट्टी केलं. कुट्टी कशाची करतो आपण? लागणीची. लागण गेली, खोडवा ठेवलं, काय करतो आपण? कुट्टी करतो. काय केलं काय करतात? काडे लावून. ॲक्च्युअल देवाने ज्यावेळेस पृथ्वी निर्माण केली त्यावेळेस प्रत्येकाची गोष्ट प्रत्येकाला तयार करून दिली. त्याचं एक उदाहरण सांगतो. ज्यावेळेस माणसाला बनवलं त्यावेळेस माणसाला किडनी किती दिल्यात? 2. डोळं किती दिल्यात? 2. नाक किती दिल्यात? 2. काही एकच दिलं का नाही? आता किडण्या का 2 दिल्या? किडण्याचं काम काय असं माहिती का? तुमच्या शरीरात जी काय घाण आहे ती घाण फिल्टर झाली पाहिजे. तेव्हा किती ॲटम दिल्यात? 2 ॲटम दिल्यात. लिव्हर किती या? एकच आहे. लिव्हरचं काम काय? रक्त शुद्ध करणं. कारण रक्त काय लय खराब होत नाही, पण तुम्ही जे काय बाहेरचं अन्न खाता, पाणी पिता, त्यातनं काय कशावर दाब येतो? किडनीवरती. मग किडनी खराब होती का लिव्हर खराब होतो? किडनी. लिव्हर खराब होत कारण देव बिले हुशार आहे. जी 1 ॲटम दिला आहे का नाही ती लगेली खराब करत नाही. जी 2 ॲटम दिल्यात डोळा खराब होतो का नाही? होतो का नव्हतं? चष्मा किती लोकांना लागलाय? बऱ्याचशा लोकांना लागलाय. 2. कानाला ऐका येतं का आता? ऐकायला. नाक कधी खराब झालं ऐकलं का? ह्या माणसाचं नाकच खराब झालेलं आहे. नाकाला ही मशीन लावलेली आहे, पण डोळ्याला लावली का नाही लावली? कुठला? चष्मा. कानाला काय? कानाची मशीन. बरोबर ना? आता ती बी हुशार आहे. त्याला माहिती झालं की आता लय लोक ज्याला म्हणजे जगायला लागलेत त्यांनी कशाला प्रॉब्लेम दिला? आता हार्टला. असा प्रॉब्लेम दिला की त्याला कुई बी करता येत नाही. कार्यक्रम ओके. ही दिले की नाही दिले? तसं देवाने ज्यावेळेस कुठलंही पीक तयार केलं त्या पिकाला स्वतःचं अन्न स्वतः तयार करून दिले, म्हणजे स्वतःचा पालापाचोळा. स्वतःचा पालापाचोळा जर कुजला तर तुम्हाला खत जास्त टाकायची गरज पडत नाही. मग ऑलरेडी आपलं ज्यावेळेस काचोळा कुट्टी करतो त्यावेळेस आपलं 2, 2.5, 3 टन काय होते? सेंद्रिय खत तयार होते. पण लोकांचं म्हणणं काय? ते कुजत नाही. मग कुजण्यासाठी आमच्याकडे पर्याय आहे. तो म्हणजे काय? डिकम्पोजर. ज्यावेळेस तुम्ही कुट्टी करता, कुट्टी केल्यानंतर पाणी द्यायचं. काय द्यायचं? पाणी. आणि पंपाला 250 मिली. पंपाला किती घ्यायचं? किंवा डायरेक्ट 200 लिटरचा बॅलर घ्यायचा, त्याच्यामध्ये 5 लिटर वाचायचं, त्यातनं पंप भरायचा आणि त्या कुट्टीवरती फवारायचं आणि ड्रिपमधनं एकदा सोडायचं. एकदा सोडलं आणि वरनं फवारलं तर सोडल्यापासून 50 ते 60 दिवसामध्ये तुमच्या पानाची काचोळीची काय करणार? माती करणार. माती झाली, काय झालं? सेंद्रिय खत आयतं तयार झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळे जीवन आहेत. ह्यात कुठलंही केमिकल दिलेलं हे पिलं तरी काय होत नाही. सांगले जात नाही की फक्त आपल्याला काय करावं? मानसिकता चेंज करावी लागेल. तुमचं म्हणणं काय होतं? 20 टन वाढला पाहिजे, मी तुम्हाला 30 टन वाढवून द्यायला तयार आहे. आमचा माणूस तुमच्याकडे यायला तयार. फक्त आमच्या माणसाचं काय करावं तुम्हाला? ऐकावं. नाही ऐकलं तर काय माहिती का? गुडघ्याचं दुखणं डोळ्याच्या डॉक्टरला. म्हणजे काय? दुखणं कुठलं आहे? गुडघ्याचं. आणि डॉक्टर कुठला आहे? डोळ्याचा. मग डोळ्याच्या डॉक्टरकडे जर गुडघ्याचं दुखणं घेऊन गेलं तर डॉक्टर काय म्हणणार? डोळ्यावाला हा बघा समोर रेले हा बघा आता दिसतंय का? डॉक्टर हे पेशंट काय म्हणणार? अहो डॉक्टर दुखणं कुठलं आहे? गुडघ्याचं. मग डॉक्टर काय म्हणणार? अहो पेशंट तुम्ही चुकीच्या माणसाकडे आलेला. तसं आमच्या माणसाला खरी माहिती मागच्या वर्षी काय केले, कसं केले, कशा पद्धतीने काय केले हे तुम्हाला खरं सांगावं. जसं तुम्ही वकिला कसं सांगता खरं, पोलिसाला कसं सांगता खरं, डॉक्टरला कसं सांगता खरं, तसं आम्हाला बी काय सांगावं लागेल खरं की साहेब खरं सांगतो 60 टनाच्या पुढे जात नाही. मग 60 टनाच्या पुढे जात नाही याचा अर्थ तो 60 टनावरनं 80वर जाऊ शकतो. डायरेक्ट 60 वरून 100 जाऊ शकत जाईल की. एक लागण एक खोडाव जाऊ द्या आणि परिचय लागण परत आमच्याकडे द्या. 100 टन आम्ही न्यायला तयार आहे. पण त्याचे बी आमचे काही नियम आहेत. काय पहिला नियम काय सांगितला? काय करावं रानात? ताक पेरावं लागेल. नंतर रान एकदम पलटी करावं लागेल. थोडंसं रान तापून द्यावं लागेल. नंतर आमचा कार्यक्रम स्टार्ट झालेला आहे. पण मला सांगा जर 100 टन निघाला आणि 3,000 रुपयाने किती पैसे झाले? 3 लाख रुपये. त्या 100 टन काढण्यासाठी आमच्या औषधाचा खर्च आहे 60,000 रुपये. आमच्या औषधाचा खर्च किती? 60,000. 3 लाखांना 60 काय गेले? राहिले किती? 240. 240 मधून 20 वजा केले. कशाचे?
मेहनत सगळं 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 राहिले किती 220. त्या 220 मधून 20 कशाच मायनस केले कुठं इथं कुठलंय तुटलंय राहिले किती हां आता करा की 2 लाख भागिले 15 महिने 15 महिने ना 2 लाख भागिले 15 महिने पगार किती पडला जास्त पडला का नाही पडला आता हातात मिळतात 2 लाख त्यातनं बी 50 गेलं राहिलं 1.25 लाख त्यातनं म्हणजे हाजरी नीट पडत सांगण्यात जातं की आम्हाला तुम्हाला आमच्यावरती काय ठेवावं लागेल आणि आम्ही गंडवणारी माणसं नाही. आमचा एक डायलॉग बघा पहिला काय काय डायलॉग रामकृष्ण हरी आणि दुसरा डायलॉग काय बघा तिथं बघा काय शेती तुमची खात्री आमची म्हणजे काय शेती तुमची आहे पण खात्री द्यायला आम्ही तयार आहे फक्त आमच्यावरती तसं आमच्यावरती विश्वास ठेवा ला खरं आहे का खोटे विश्वास काय एकदा ठेवा परत परत ठेवू आमचं प्रोडक्ट तेवढं तगडं आहे गाजरे साहेबांनी वापरलं किती साली 19-20 वापरलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो त्यावेळेची प्रोडक्टची क्वालिटी आणि आताच्या प्रोडक्टच्या क्वालिटीमध्ये 1000% बदल आहे. किती टक्का बदल आहे 1000% बदल झालेला आहे. कारण त्यावेळी ऊस स्पेशल नव्हतं केळी स्पेशल नव्हतं डाळिंब स्पेशल आता कंपनीने स्पेशलवरती डोकं लावलेलं आहे. ऊसाचं टेन्शन सोडा फक्त आमच्या माणसाला बोलवा आमच्या माणसाला काय करा बोलवा प्लॉटवरती बोलवा प्लॉटची व्हिजिट फी झाडावरती पैसे घेणार पैसे कसे द्यायचं फक्त औषधं द्यायचं जे काय असेल नियमन तेवढेच पैसे एक्स्ट्रा पैसे द्यायची गरज नाही. राहिला प्रश्न ऊसाचा ऊस तुम्हाला मी 20 टन वाढवून द्यायला तयार आहे फक्त आमच्याप्रमाणे वापरावं लागेल. राहिला प्रश्न ऊसाचा आता दुसरं पीक कुठे तुमच्याकडे डाळिंब दुसरं कुठे डाळिंब. आता डाळिंबामध्ये प्रॉब्लेम काय असतो सगळ्यात मोठा मेन प्रॉब्लेम आहे निमेटोड. काय तुम्ही काही करा जिथं डाळिंब आहे तिथं निमेटोड झालेलाच आहे. का झाला 1 2 ते 3 गोष्टी त्याला परिणाम करतात. एक अतिरिक्त पाणी लय पाणी दिलं तर काय होतो निमेटोड लय केमिकल खत वापरले तर काय होतो निमेटोड आणि वातावरण बदल झाले काय होतो निमेटोड. ह्या 3 गोष्टी आपल्या हातात आहेत का आहेत की त्यातली एक गोष्ट फक्त आपल्या हातात आहे वातावरण पण 2 गोष्टी आपल्या हातात आहेत का एक पाणी कोणाच्या हातात आहे तुमच्या आणि खत कुठलं द्यायचं हे बी तुमच्या हातात आहे. मग मला सांगा डाळिंब हे रानटी पीक आहे काटेरी वनस्पती त्याला लय लाड चालत नाही पण आपण त्याचं काय केल्यात एवढे लाड केल्यात ह्यांनी एक फवारणी केली की ह्यांनी दुसरी लगे ह्यांनी ते करमत नाही ना हिकडचा रोग हिकडे येईल तिकडचा रोग हिकडं खरे खोटे पण ज्या वनस्पतीला काटा असतात त्या पिकावरती रोग कमी येतो का जास्त येतो कमी येतो कमी जास्त येत नाही. ज्या पिकाला काटा असेल बुरीच्या झाडावर रोग येतो का जावा बरं इथं बुरी झाड चेक करा हाय का रोग आपली इडी बाबा हाय का रोग त्याच्यावरती तसंच एक प्रकार काय डाळिंबाला काय असतात काटे तो साहेब काटा चुबला की साहेब कुरूप करतंय एवढं स्ट्रॉंगली डाळिंब आहे पण त्याचा आपण काय केलं बागायतात आणून लाड केलेला आहे. माझं म्हणणं आहे की तुमची लागण कशी बी करा कारण आता लागणीत मी काय बोलू शकत नाही कारण नियमाने पहिली लागण होती 15/15 14/10 परत 13/8 परत 12/7 11/6 आणि आता 10/7 वर किंवा काही ठिकाणी 8/3 वर बी आलेली आहे. लागणी मी काय बोलू शकत नाही ज्याचा प्रश्न आहे लागणी काय डोकं पण मी एवढं सांगू शकतो जेवढी लागण पातळ तेवढा रोग कमी जेवढी लागण पातळ तेवढं तुमचं ॲव्हरेज वाढणार हे लक्षात घ्या. समजा मी तुम्ही दाट केलं आणि 200 ग्रॅमची साईज पडली आणि पातळ करून जर 700 ग्रॅमची साईज पडली कुठलं चांगलं लक्षात आलं का हे 400 ग्रॅम तुमचा गॅप हा कमी ह्याच्यातनं भरून निघू शकतो त्यामुळे तुमची लागण तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता का असंच कसं तसंच कसं बरोबर ना हां पण माझं एकच सांगतो माझं म्हणणं आहे की तुम्ही 12च्या आत येऊ नका 2 ओळीतलं अंतर किती 12 आणि रोपातलं अंतर कमी कमी 7 फूट 7 तरी आम्ही पहिलं साहेब 8 फूट करत होतो हां हां पण काय झालं मर रोगांचं झाडं जास्त जायला लागली हां आम्ही ते 12 ठेवलं तुझ्यामध्ये हां पण 12 6 लागणी केले ते 12 आज असा प्रॉब्लेम झालाय आमच्या स्वतः बागात हां आडवं तर फिरायलाच येत नाही आणि त्या झाडाला निम्यापासून खाली मारत लागला लक्षात आलं का मला म्हणजे लक्षात आलं का म्हणजे जेवढी दाटी तेवढा प्रॉब्लेम आज हे प्रॉब्लेम आम्ही आज जाणीव आहे. हा मग मला सांगा ज्यावेळेस महाराष्ट्र कृषी विभाग यांनी काय सांगितलं 15/15 लागण काय त्यांच्या नियमाप्रमाणे 15/15 त्यांना येड्यात काढलं पण आता काही ठिकाणी परत लागण तशी चालू झाली आहे जी आणते ना 15वरनं 12वरती आता त्या 12वरून परत 14 अंतर केलेलं आहे 14 परत 10 अंतर केलेलं आहे कारण का जोपर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही. आणि सांगणारे लोक बऱ्याच लोकांचं म्हणणं असते सांगणाऱ्या घरी शेती असते का सांगणारा डोकं असतं का बरोबर ना डोकं नसतं पण अनुभव असतो कारण सांगणारा माणूस इकडे तिकडे फिरलेला असतो त्यामुळे तुम्ही अंतर तुमच्यापर्यंत ठेवा. राहिला प्रश्न निमेटोड तेल्या डांबऱ्या कुजवा पाकळी काही असू द्या त्यासाठी आमच्याकडे एक जालिम उपाय आहे आमच्याकडे काय जालिम उपाय हे म्हणजे काय निमकरंज ज्यांनी वापरलं त्याला रिझल्ट बिनधास्त विचारा टॉप रिझल्ट आहे आणि गॅरंटेड वॉरंटेड रिझल्ट आहे. याचं प्रमाण जर तुमच्या कुठल्याही पिकाला निमेटोड असेल कुठल्याही पिकाला मग निमेटोड कुठल्या पिकाला असतो फळबागांना मग केळी आली डाळिंब आलं पिरू आलं द्राक्ष आलं काय असतो निमेटोड होतो. एकरी 1 लिटर निमकरंज एकरी 1 लिटर निमकरंज आणि 250 ग्रॅम भीमसेनी कापूर कुठला कापूर
भीमसेनी फक्त साधा सुद्धा घ्यायचा. साधा घेतला की त्यात असतं युरिया आणि मेणबत्ती. ती काही नुसतं दूर होतो पेटतो, ती काही नीट जळजळत नाही. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काय घ्यायचा, 250 ग्रॅम भीमसेन कापूर आणि 1 लिटर निमकरंद. 400 झाडांना डाळिंबाच्या. किती डाळिंबाची झाडं किती, 700 असेल तर 2 लिटर सोडावं, 600 असेल तर 1 लिटर सोडावं लागेल. नियम किती, 400 झाडाला 1 लिटर निमकरंद आणि 250 ग्रॅम भीमसेन कापूर हा प्रति महिना सोडायचा. प्रति महिना. जोपर्यंत तुम्ही डाळिंबाची बाग तुमच्या रानात काढत नाही तोपर्यंत दर महिन्याला सोडायचा. दर म्हणजे सोडलं तर तुमच्या बागेला निमेटेड होणारच नाही. पण किती महिन्याला म्हणते मी, दर 30 दिवसाला सोडावं लागेल. किती दिवसाला, 30 दिवसाला सोडावं लागेल. याचा खर्च आपण बघूया, स्वस्त आहे का महाग आहे. हे 1 लिटरचं पॅकिंग आहे. 1 लिटरचं पॅकिंग 1050 रुपये. 1050 रुपये आणि 400 रुपयाचा कापूर. पैसे गेलं 1450. मी म्हणतो 1500 पकडा. दरमहा 1500. किती महिने बाग सांभाळतो, 4 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष. 6 महिने फक्त बहारासाठी असते. हां, पण म्हणतो 5 वर्ष कंटिन्यू, बरोबर ना. मग मी म्हणतो साहेब वर्षाचा खर्च काढला, ह्याचा वर्षाचा खर्च काढला तर 15 गुणिले 12 18,000 रुपये. पण 1 झाड गेलं की 2,000 रुपये गेलं, 2 झाडं गेली की 4,000 रुपये गेलं, 3 झाडं गेले की 6,000 रुपये गेलं. सगळ्यात महत्त्वाचं, गांडूळ मारणार नाही, जीवाणू मारणार नाही, पण निमेटोडचा कार्यक्रम करा. हे झालं खाल्लं. आता हे जर वर्ण मारलं कुठल्याही पिकावरती, स्पेशली डाळिंबावरती, ह्याचं वर्ण फवारण्याचं प्रमाण आहे 1 लिटर पाण्याला 1.25 मिली. 1 लिटर पाण्याला 1.25 मिली. आणि भीमसेनी कापूर अर्धा ग्रॅम प्रति लिटर. भीमसेनी कापूर किती, अर्धा ग्रॅम प्रति लिटर. आता हे जर तुम्ही डाळिंबावरती फवारलं, फक्त डाळिंबाला फवारताना मला ह्याची विनंती करायची, प्रति 10 दिवसाला डाळिंबाला हात झाला पाहिजे. किती दिवसाला, 10 दिवसाला. म्हणजे महिन्याला किती झाला, 3. 7 महिने आपण बाग सांभाळतो. किती महिने, 7 महिने. म्हणजे 7 त्रिक 21. एका फवारणीचा खर्च आहे, कॅल्क्युलेशन करा कॅल्क्युलेटरमध्ये, 1050 भागिले 1.25 मिली याचं प्रमाण आहे. म्हणजे 1 लिटरमध्ये पाणी किती तयार झालं, 800 लिटर. किती लिटर, 1 लिटरमध्ये. म्हणजे 4 बॅलर. किती बॅलर, मग 1050 भागिले 4. सांगा बरं गुन्हा भागाकर किती आला, 262 रुपये. आणि 180 रुपयाचा कापूर. करा बरं, 262 अधिक 180 किती, 442. 450 रुपये. स्वस्त आहे का महाग आहे, स्वस्त आहे. आता कॅल्क्युलेशन करा की 450 गुणिले 21 करा बरं. 450 गुणिले 21. 21 फवार केला ना आपण दर 10 दिवसाला. सांगा बरं खर्च किती आला, नाही 450 गुणिले 21 फवार 7 महिन्यामध्ये बागाला 9,400. मी म्हणतो 10 पकडा, 10 पकडा. पण मी ही जर तुम्ही 10,000 खर्च केला याचा, पण 10 दिवसाला बरं का, आमुष्य पुनवेल नाही, 10 दिवसालाच मारायचा, बरोबर. हे जर मारला तर तुमचा 20 रुपये खर्च कशाचा वाचणार, रासायनिक फवारण्याचा, रासायनिक कीटकनाशकांचा. काय म्हणा. आणि पहिली गोष्ट, कुठलंही मॉलिक्युल मार्केटमधलं रिपीट चालत नाही. हे किती दिवसाला चालतं रिपीट, 5 दिवसाच्या पुढं कधी बी चालतं. 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस. पण हे मारलं की थ्रिप्स, मावा, तुडतुडं, तेल्या, डांबऱ्या, खरड्या, कुजवा, पाकळीकूज, मुळकूज, फळकूज पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवतं. काय ठेवतं, कंट्रोलमध्ये. एक समजून घ्या, मार्केटमध्ये कुठलं बी औषध ना ते कंट्रोल ठेवतं, रोग घालवत नाही. मग स्वस्त आहे का ती स्वस्त आहे, पण हे मारायला लागल्यावर दुसरं मारायचं नाही. हां, मी ते सांगतो की ही मारल्यामुळे तुमचा 30 ते 40% कीटकनाशक बुरशीनाशकाचा खर्च काय होतो, कमी होतो. म्हणजे झाड जर टवटवीत दिसलं, रोग जर नाही आला तर तुमचं पुढचं 10 दिवस औषध मारणार आहे का. बरं, औषध कधी मारावं लागतं, वातावरण बिघडलं की, पाणी जास्त झालं की. एक समजून घ्या, औषध रोग कधी येतो, वातावरण बिघडलं आणि पाणी जास्त झालं की रोग याला, म्हणजे याला. त्यासाठी ह्याचा किती दिवस राहतंय. हां, पण मी काय सांगतो, हे औषध तुमचं 30 ते 40%, 50% फवारण्या काय करणार आहेत, हळू. कमी म्हणजे काय, जर रोग नाही दिसला तुम्ही फवारणी करणार आहे का, तुम्ही करणार, लय क्लिअर दिसते. पण किती दिवसाला हात. हां, मी जर म्हणलं असतं ना, एका फवारण्याचा आमचा खर्च 3,000 रुपये, 21 फवारण्या, 21 त्रिक. हां, मग आमचा 70-80 खर्च आहे. पण खर्च किती व्हायचा, हा 10,000 रुपये खर्च आहे फवारणीचा. किती आहे. पण तुमच्या झाडाला ग्लिजिंग, तुमच्या झाडाला टवटवीत पान असं दिसणार की तेल वरल्या पान दिसणार. याची एवढी क्वालिटी आहे. हे वापरावं लागेल. आणि गेल्या 10 वर्षापासून हे फेमस प्रोडक्ट आहे. किती वर्षापासून, ज्यांनी डाळिंबाला वापरलं. आता सध्या सांगतो, या वर्षी 2025च्या बहाराला तेल्या आलेला नाहीये, पण डांबऱ्या आणि कुजवा लय आलता येऊन गेला, आता बागा गेलेल्या. पण ज्यांनी हे प्रोडक्ट वापरले पावसामध्ये, पडत्या पावसामध्ये, त्याच्यावरती 80% कुजवा कंट्रोलमध्ये. किती टक्के आला नाही असं म्हणत नाही, 80% आहे. मग जी बाग जाणार नव्हती ती बाग गेलेली आहे. त्याच बागाचं 5-6 लाख रुपये, 8 लाख रुपये, 9 लाख रुपये झालेले आहेत. पण वापरावं. आता हे जर तुम्ही एखाद्या कन्सल्टंटला, दुकानदाराला विचारलं की ती आलं तर बरं एक दाढीवालं, त्याने सांगितलं दर 10 दिवसाला हात द्यायचा. किती दिवसाला. आणि ती म्हणणार, जो कोण सांगणार ते काय म्हणणार, अरे निम तेलाने कुठं रोग कंट्रोल होतो का. मग आम्ही काय म्हणतो, वापरून बघा.
वापरून बघा, वापरले की तुम्हाला काय येईल, रिझल्ट येईल. आम्ही म्हणतो का आम्ही लय भारी, बरोबर ना, सगळीच भारी आहे, पण आम्ही वापरून बघा, वापरून तो तुम्हाला काय येईल, रिझल्ट येईल. रिझल्ट आला तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. पण ज्या ज्या डाळिंब बागायतदाराने, ज्या ज्या द्राक्ष बागायतदाराने, ज्या ज्या पेरू बागायतदाराने, ज्या ज्या केळी बागायतदाराने, उदाहरणार्थ केळीला काय येतो, व्हायरस सिगटोका करपा येतो का नाही येतो, याची जर तुम्ही लहानपणी फवारणी केली आणि दर 45 दिवसाला जर ड्रिपमधून सोडलं, 45 दिवसाला ड्रिपमधून, डाळिंबाला 30 दिवसाला आणि केळीला जर तुमचा निमेटोड हा केळीला होणारच नाही, निमेटोड झाला तर करपा येणार नाही, सिगटोका पानामा काय होणार नाही, पण खाल्लं सोडावं लागेल हळूहळू. आमच्या काय ठेवावं लागेल, काय ठेवावं लागेल, किती वेळा, एकदा, परत परत ठेवायची गरज नाही, बरोबर का नाही. त्यामुळे डाळिंबाचा तुम्ही प्रॉब्लेम सोडा. आणि डाळिंबाला कळी निघत नाही, डाळिंबाला काय निघत नाही, कळी निघत नाही, बरोबर ना. कळी निघली तर कळी सेटिंग, सरांचा प्रॉब्लेम, कळी निघत नाही. पहिला भार, कळी निघण्याची भार किती असतात, 3, पहिला, दुसरा आणि तिसरा. पहिल्यात नाही, विकेट गेली, दुसऱ्यात नाही, विकेट गेली, आणि तिसऱ्यात नाही, खर्च वाया गेला. त्यासाठी आपल्याला स्पेशल प्रोडक्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही पहिलं पाणी देता डाळिंबाला, पहिलं पाणी 400 झाडांना 5 लिटर सोडायचं, 400 झाडांना 5 लिटर सोडायचं हे पहिल्या पाण्याला. फक्त पहिल्या पाण्याला सोडताना मला विनंती करायची, पाणी ज्यावेळेस बंद करता, मोटर ज्यावेळेस बंद करता, तर शेवटच्या 15 मिनिटात फक्त औषध सोडून द्यायचं आहे. कारण का पहिलं पाणी आपण 5 तास, 6 तास, 8 तास देतो ना, त्यावेळेस द्यायचं नाही. त्याच्यानंतर एक पाणी प्लेन द्यायचं, परत पुढच्या पाण्याला सोडायचं. असं जोपर्यंत फ्लावरिंगमध्ये येत नाही तोपर्यंत कमीत कमी 2 जास्तीत 3 डोस सोडायचे आहेत. हे जर तुम्ही सोडलं आमच्या कंपनीच्या प्रतींच्या नियमानुसार तर बाग फेल जाणारच नाही, जाणारच नाही. कारण आता सध्या बाग कशामुळे फेल गेल्यात, सेटिंग नाही, बरोबर. सेटिंगमध्ये 50% लोक घायल झालेली. ही मी ओपन का चॅलेंज करतो, माझं म्हणणं आहे की सर समाज ज्यावेळी तुमचं लहानपणी बाळ जलमतं, त्या लहानपणी जलमल्या पहिलं 8 दिवस 10 दिवस पहिले काय द्यावं लागतं, आईचं दूध द्यावं लागतं. त्याला डायरेक्ट गुटी देतो, गुटी, बाहेरची गुटी, औषध काय देतो का. डॉक्टरचं म्हणणं काय, सगळ्यात स्ट्रॉंग काय, आईचं दूध, बरोबर ना. मग जेव्हा कळायला लागतं 3-6 महिन्यात, मग त्याला काय देतो आपण, थोडं सॅरलॅक्स, तांदळाची पेज, बाहेरचं. कळी काढण्यासाठी लागते तुमच्या झाडामध्ये ताकद, कळी काढण्यासाठी लागतो काटा, कळी काढण्यासाठी लागते काडी. आपलं हे काय करतं माहिती आहे, हे काय करतं, फक्त तुमची बाग जर आमच्याकडं विश्रांती काळापासून जर आली, कुठल्या काळापासून, विश्रांती काळापासून, तर तुम्ही आम्हाला फक्त आकडा सांगायचा, टनेजचा, पैशाचा नाही बरं का, कारण पैसे माझ्या हातात नाही. हा टने सांगा, तुम्ही म्हणलं साहेब 5 टन, आमचा मग मला सर 7 टन काढतो, 7 टन, 2 टन आगाव. पण ती बाग आमच्याकडे कधीपासून पाहिजे, रेस्ट पिरियडपासून पाहिजे. आम्ही जे काय खर्च करतो ना, समजा बाबा तुम्हाला एका बागेला 1 लाख रुपये खर्च करायचा, उदाहरणार्थ, त्या 1 लाखातलं आम्ही 50,000 रुपये खर्च करतो रेस्ट पिरियडला. समजा तुम्ही बाग धरल्यापासून म्हणजे इतर मारल्यापासून डाळिंब कॅरेटात भरेपर्यंत 1 लाख रुपये खर्च केला, उदाहरणार्थ, त्यातला आम्ही 50 कुठं करायला होणार, विश्रांती काळामध्ये, आणि राहिलेला 50 कधी, धरल्यानंतर. तेवढंच करायचं, एक्स्ट्रा करायचा. पण मला खरं सांगा, जोपर्यंत तुमच्या डाळिंबाला काटा तयार होत नाही, काडी तयार होत नाही, पेन्सिल काडी तयार होत नाही, काडी परिपक्व होत नाही, तर कळी फेकणार का, कळी फेकू शकत. लोक म्हणतात बाग फेल गेली, बाग फेल कधी जाते, जर तुम्ही त्याला विश्रांती काळात नाहीच बघितलं तर. मग लोकांचं म्हणणं काय असतं, इथलं केलं की डाळिंबाचा पहिला दिवस, असं कोणाचं म्हणणं असतं, शेतकऱ्यांचं. इथलं केलं की बागेत छाटणी केली की पहिला दिवस. इथलं करणं, छाटणी करणं म्हणजे इंटरव्हल झालाय. इंटरव्हल म्हणजे काय, पिक्चर निम्यात आलेला आहे. पिक्चर कधी खरा चालू झाला, विश्रांती काळामध्ये. कारण का समजा कुठलाही पिक्चर बघताना पहिल्यांदा इंटरेस्ट येत नाही, इंटरेस्ट कधी कसं, निम्यातनं पुढं. मग तसं डाळिंबाला पहिल्यांदा जेव्हा तुम्ही बाग सोडता ताणाव, तेव्हा बाग डोळ्यात भरत नाही, मनात बसत नाही, उगाच जळायला लागलेलं असतं, पाला गळायला लागलेला असतो. पण खरा पिक्चर तिथं चालू झाला. आणि इंटरव्हल कधी, इथं मारलं, आणि एंड कधी, डाळिंब कॅरेटात पडता. पण आपण काय समजतो, डाळिंबाचा पिक्चर कधी चालू झालाय, पहिलं पाणी दिलं की. पहिलं पाणी म्हणजे काय, इंटरव्हून पिक्चर आलेला आहे, निघून जायचं. असं माझ्या भाषेत काय म्हणतो, माझ्या भाषेत. त्यामुळे तुम्हाला पहिलं काम डाळिंबा कुठं करावं लागेल, विश्रांती. मग विश्रांती काळात काय करायचं, तर पहिली गोष्ट, डाळिंबाचं कॅरेट शेवटचं तुटलं कॅरेट की त्याच्यानंतर जे दिवस उगवल ती डाळिंबाचा पहिला दिवस. म्हणजे पहिला भार तुटला जी काय तुमचा असेल, ती तुटून जी दिवस उगवल ती डाळिंबाचा पहिला दिवस, ही डोक्यात ठेवा. मग तिथं खरा आपला पिक्चर चालू झालेला. मग त्या पिक्चरमध्ये काय करायचं माहिती आहे का, डाळिंब तुटल्यापासून 15 दिवसात, डाळिंब तुटल्यापासून 15 दिवसात बेड फाडायचा, जसा फाडायचा तसा फाडावा, आडवा फाडा, उभा फाडा, काय घेऊन देणं. आणि ते बेड फाडून तो त्यात तुम्हाला रासायनिक खत, शेणखत, गावखत, लेंडीखत, लेंडी पावडर, कोंबड खत, मळी काय भरायचं, कधी भरायचं, विश्रांती काळामध्ये. 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या 15 दिवसाच्या आत हा कार्यक्रम झाला पाहिजे. किती दिवसाच्या, परत असं नाही म्हणायचं ती खतच मिळत नाही, काहीच मिळत नाही, ही तुमची कारण आहेत. खत कधी भरून ठेवायचं, आधीच बुकिंग करून ठेवायचं, आधीच लोड करून ठेवायचं, भट्टी लावायची आणि कार्यक्रम करायचा. आणि खत भरल्याच्या नंतर बेड असा ओके करायचा. बेड ओके करून जसं तुम्ही डाळिंबाला पहिलं पाणी देता ना, किती तास, 8 तास, 9 तास, जे काय जमिनीच्या प्रतवारी
नुसार त्यावेळेस पहिलं पाणी द्यायचं 10 तास, पुढचं पाणी 5 तास आणि त्याच्या पुढचं पाणी 2 तास. संपला विषय. किती पाणी द्यायची फक्त? हां, फक्त तुमचा डाळिंबाचा पिरियड किती पुढचा धरायचा त्याच्यावर पाणी डिपेंड आहे. समजा तुम्हाला डाळिंब 4 महिने धरायचं नसेल तर मात्र तुम्हाला 2 महिने काय द्यावं लागेल? थोडं पाणी द्यावं लागेल. पण जर तुम्हाला डाळिंब 3 महिन्यात धरायचं असेल तर पाणी कमी करावं लागेल. आणि 2 महिन्यात धरायचं असेल तर फक्त किती पाणी लागतील? 3 पाणी लागतील. ह्या 3 पाण्याला फक्त काय सोडायचं? डाळिंब स्पेशल, बायोसमृद्धी डाळिंब स्पेशल. किती पाण्याला? आणि बाग काय करायची? ताणाव सोडून द्यायची. मग ताणाव सोडून दिल्याच्यानंतर तुम्ही जे काय खत टाकलं ना, रासायनिक खत, शेणखत, गावखत, ह्या राहिलेल्या 45 दिवसामध्ये, कारण ताण कमी काय, हां ताण बी कमीत कमी 45 दिवस पाहिजे हे डोक्यात ठेवा. किती दिवस? 1.5 महिना. लोक म्हणणार साहेब मग एका मध्ये धरून द्या, माझ्या बापाचे होणार नाही, इंद्रदेवाच्या बापाचे होणार नाही. कमी कमी कितीच लागेल? 1.5 महिना तुम्हाला काय द्यावं लागेल? पाणी बंद, रेस्पिड करावा. हां, आता ही जी खत टाकलं ना, खत टाकले ही ज्यावेळेस रेस्पिड करतो ना, रेस्पिड बरोबर का नाही? कारण का पहिल्या 3 पाण्यात आपण मुळी चालू केली. काय केली आहे? मुळी. आणि मुळीसाठी आपल्याला कुठलं प्रोडक्ट आहे? ज्यांनी वापरलं त्यांना रिझल्ट माहीत असेल. रूट मॅजिक रिझल्ट आहे का? कसा रिझल्ट आहे? 1 नंबर. ही फक्त दर डाळिंबाला 10 दिवसाला सोडायचं 1 पाकिट. किती पाकिट सोडायचं? 1 पाकिट. महिन्याला 3 पाकिटं. एका पाकिटाचा खर्च आहे 1 एकराचा, ऊसाचा, डाळिंबाचा, केळीचा, द्राक्षाचा 1 एकराचा फक्त 220 रुपये. स्वस्त आहे का महाग आहे? खूप स्वस्त आहे, खूप स्वस्त आहे. आणि पहिली गोष्ट, ही पाकिट फोडल्यानंतर म्हणजे बॅगामध्ये असं टाकायचं, पाकिट फेकून द्यायचं आणि गप झाडाखाली जाऊन बसायचं, हलवायचं नाही. एवढं क्वालिटी प्रोडक्ट आहे, एवढं क्वालिटी प्रोडक्ट आहे. आता मार्केटमध्ये आणतो काय करतं? हलो ते हलवून ड्रिप चॉकअप झालं आणि फुटबॉल कशाचा झाला. ही काहीच करणार नाही. फक्त पहिल्या 3 पाण्याला हे कंपल्सरी कशावर सोडायचं आहे? कुठल्या काळामध्ये? रेस्ट पिरियड, विश्रांती काळामध्ये तुम्हाला वापरावं लागेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला 45 दिवसामध्ये काडीवरती फवारणी करायचं. कशावर फवारणी करायचं? काडीवरती फवारणी करण्यासाठी आमच्याकडे भरपूर मटेरियल आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग आपण 45 दिवस कशावर काम करणार? काटा आणि काडी, काटा आणि काडी. काटा आला की काडी आली, काडी आली काटा आला. आणि पहिली गोष्ट, डाळिंबाची कळी शेंड्यातनं फेकतं, काडीतनं फेकतं का काट्यातनं फेकतं? काट्यातनं फेकतं. मग आपल्या डाळिंबात जास्त काय पाहिजे? काटं पाहिजे का नाही? मग कशावर औषध काम करणार? काटं. काट्यावरती काम केलं तर रिझल्ट येऊ शकतो. आणि तिथून पुढं जे काय डोसेस आमचे, जे काय आमचं शेड्यूल आहे डाळिंबाचं, दर 10 दिवसाला ड्रिपचं, आणि वरनं 5 ते 7 दिवसाला 5 ते 7 दिवसाला. हां, ह्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस विश्रांती काळामध्ये खत टाकता त्याच्यानंतर डाळिंब धरल्यापासून, इतर केल्यापासून डाळिंब कॅरेटात परत त्या बेडला हात लावायचा नाही. ही डोक्यात ठेवा. कारण आजकाल लोक बेड कधी फाडतात? छाटणी केली, इतर केलं की माणूस काय करतो? टारा काय फाडतो? बेड फाडतो. टारा बेड फाडला की मुळी काय झाली? मुळी तुटली. आता मला एक समजून घ्या, एक लॉजिक आहे. डाळिंबाचं इथलं केल्यापासून किंवा पहिलं पाणी दिल्यापासून 60 दिवसात काय निघली पाहिजे? कळी निघली बी पाहिजे आणि सेट बी झाली पाहिजे. किती दिवसात? 60 दिवसात. आता मला सांगा, जर तुम्ही त्याचा बेड फाडला टारा आणि परत माती भरली आणि जर पाणी दिलं तर ती मुळी यायलाच महिना लागते. मुळी जागेवरती यायला किती महिना लागतो? 1 महिना लागतो. आता 1 महिना जर मुळीत गेलं तर कळी किती काढायची? काढू शकत नाही. आणि कळी नाही काढली तर सेट होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला काम कधी करायचं आहे? विश्रांती काळामध्ये. विश्रांती काळ म्हणजे पिक्चर स्टार्ट झालेला आहे, इथल, आणि पहिलं पाणी म्हणजे काय? इंटरवल आलेला आहे. मग तिथून पुढे तुम्ही रेग्युलर दिलं की तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज आहे. आता बघा, एकदा बाग सेटिंग झाली की नंतर काम काय असतं? साईज आणि साईज. मग साईजसाठी आपण काय सोडतो का नाही सोडतो? पण साईज करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही नाही सोडत. काय शेतकरी करतात? कारण का शेतकरी हा शास्त्रज्ञ आहे. खरं सांगतो, शास्त्रज्ञ आहे. शेतकऱ्यासारखा हुशार माणूस तुम्हाला जगात सापडणार नाही. पण अति हुशारी बी कधी कधी दागा देऊ शकते. त्यासाठी आपल्याकडे प्रोडक्ट आहे साईजसाठी, स्पेशल साईजसाठी. डाळिंबाच्या 400 झाडांना 5 लिटर सोडायचे, केळीच्या 1200 झाडांना 5 लिटर सोडायचं आहे, पेरूच्या 600 झाडांना 5 लिटर सोडायचं आहे. ओके, हे कशाचं काम करतं? साईज. हा फक्त हे सोडायच्या आधी डाळिंबाच्या फळाला, केळीच्या एका फळाला आणि पेरूच्या एका फळाला काय चिकट मारायची, तोपर्यंत सोडायचं नाही. का? दूध मला मी तुम्हाला का सांगतो माहिती का? मला तुम्हाला पोत्याचा विश्वास तुम्हाला कमी करायचा आहे. आणि पोत्याचा विश्वास कधी कमी होईल? जर दाखवणे म्हणजे काय? चिकटेप लावा आणि मग सोडा. मग तुमच्या डोक्यात येईल, आईला ही तर जैविक आहे, काळं पाणी आहे, तरी पण राव डाळिंबाची 700 ग्रॅमपर्यंत साईज गेलेली. आणि मागच्या 4 बागा सोडल्यात, 2 बॅगा सोडल्यात, तरी पण 500 ग्रॅमच्या पुढे गेलेली नाही. मला तुम्हाला हे समजून सांगायचं आहे की जी ताकद निसर्गाने बनवलेल्या औषधामध्ये आहे ती ताकद माणसाने बनवलेल्या औषधामध्ये नाही.
हे कशावर काम करतं स्पेशली साहेब? याचा खर्च आहे डाळिंबाचा 400 झाडांचा, याचा खर्च आहे केळीचा 1200 रोपांचा, याचा खर्च आहे 600 पेरूच्या फक्त 1330 रुपये एकरी. एकरी स्वस्त आहे का महाग आहे? किती महिन्यापासून सोडावं लागतं? कशाला? डाळिंबाचं गाठ बनली, डाळिंबाची गाठ बनली, मग गाठ किती दिवसात बनते? 50 दिवसात, 60 दिवसात, 70 दिवसात. तिथून पुढे स्टार्ट करायचं कधीपर्यंत? एंडपर्यंत. कधीपर्यंत? एंडपर्यंत. प्रति किती दिवसाला? 10, 12, 15, 10, 12, 15, 10, 12, 15. 10 दिवसावर सोडलं अतिउत्तम, 12 दिवसावर सोडलं उत्तम, आणि 15 सोडलं तर पाहिजे तेवढा रिझल्ट येणार नाही. पण किती दिवस सोडलं पाहिजे महिन्यातनं? 3 वेळा. किती वेळा? गांडूळ मारणार का? नाही हो, गांडूळ वाढणार, गांडूळ बी वाढणार आणि साईज बी होणार. मला सांगा, बाळाचं पाय कुठं दिसतात? असं म्हणे ना आपलं आजोबा म्हणायचं, बाळाचं भाई काय करणार हे पुढं करणार. तसं गाठ बनली, पाहुणं काय लावायची? मग तुमचा असा विचार येणार तुमचा, तर मी बी त्यात ना शेतकरी ना, मग झाडाची साईज निसर्गाप्रमाणे वाढतेच की हो, काय नाही सोडलं तरी. मग ह्यात तुम्ही एक डोकं लावायचं. तुमच्याकडे 2 प्लॉट पाहिजे, ऑलरेडी तुमच्याकडे 2 प्लॉट आहेत. कशाचे? डाळिंबाचे. एका प्लॉटला हे सोडायचं, एका प्लॉटला तुमचं केमिकल सोडायचं. मग ह्या दोन्ही काय दिसेल तुम्हाला? आणि दोन्हीले काय लावायच्या? चिकटपट्ट्या. चिकटपट्ट्याला तुमचा मला आणि बागल साहेबांना फोन येणार, साहेब केमिकलपेक्षा लय झाले हो, खरं सांगा केमिकल टाकलं का? मग आमचे बागल साहेब काय म्हणणार, सर तुम्ही बरं काय करा, तुमच्या बी गांडोळाच्या अंगावर टाकू, मी बी माझ्या हुडकून गांडोळ आणतो, त्याच्या बी अंगावर टाकू, ती बी मरणार नाही. मग केमिकल कसे येईल? लक्षात आलं मला काय म्हणायचं? मग काय ठेवावं लागेल तुम्हाला आमच्यावरती? किती वेळा? परत ठेवायचा, परत ठेवायची गरज, कारण का परत का ठेवायची गरज नाही, एकदा वापरले की आम्हाला गॅरंटी आहे, वॉरंटी आहे की जो शेतकरी हे प्रोडक्ट वापरतो तो परत घेतो, उत्पन्न वाढवतो. फक्त तुम्हाला थोडीशी मानसिकता काय करावं लागेल? चेंज करावं लागेल. मानसिकता म्हणजे काय की पोत्याच्या ऐवजी कॅन, पोत्याच्या ऐवजी कॅन तुम्हाला ह्याच्यावरती डोकं लावावं लागेल. आता डाळिंबाला काय आला पाहिजे चांगला? कलर स्पेशल प्रोडक्ट आपल्या कलरसाठी, टेन्शन घ्यायचे नाही. ह्याचे 3 स्प्रे जर केले शेवटच्या महिन्यामध्ये, मग तुमचं डाळिंब असो, किळी असो, पेरू असो, कुठले ज्याला कलर पाहिजे ना, शायनिंग, त्यापैकी कुठले फवारा? ऊस सोडून. ऊसाला काय शायनिंग लागत नाही. मग किळीला काय लागते? गर्द कलर लागतो मस्तपैकी. द्राक्षाला काय लागतं? खट कलर पाहिजे. आणि डाळिंबाला लाली लावलं डाळिंब दिसलं पाहिजे. हे 1 लिटरला 2.5 मिली. शेवटच्या टप्प्यामध्ये डाळिंबाला शेवटच्या महिन्यामध्ये 10 दिवसाच्या अंतराने 3 स्प्रे करायचे. किती प्रेस करायचं? हा 1 लिटरला 2.5 मिली म्हणजे 200 लिटर पाण्याला औषध किती गेलं? 500 मिली. किती गेलं? 500 मिली. 500 मिलीची किंमत आहे 510 रुपये, बरोबर ना? हे 1 लिटरचे किती? 945 रुपये. हे 945 रुपये लिटर आहे, म्हणजे 945 लिटर भागिले 2 बॅलर, आणि आपले 3 बॅलर मारायचे ना. मग खर्च किती आला? खर्च बी काढा की राहू. हां 2 पकडा, पण 2000 तुमचं लाख रुपयाचं उत्पन्न वाढवून देणार का? कारण व्यापाऱ्याचं म्हणणं काय असतं, एक वेळेस तुम्ही मला साईज 200, 250, 300 द्या, पण त्याला अशी चकाकी पाहिजे की लोक इडी झाली पाहिजे. त्यासाठी लाली लावले दिसणार, म्हणजे ह्याचा कलर नाव काय ठेवलंय? रंगारी. एक आणि पूर्ण ऑर्गॅनिक आहे. असं का म्हणतो माहिती आहे साहेब? तुम्हाला तुमच्या डोक्यात मला हे काढायचं आहे की लोक म्हणतात साहेब जैविकने उत्पन्न वाढत नाही, सेंद्रिय उलट माझं 30 टनाचं नुकसान झालेलं. ती वेगळं आणि आमचं वेगळं, ती वेगळं आणि आमचं वेगळं आहे. ऑलरेडी तुमच्या गावामध्ये एक माणूस आपल्या विश्वास ठेवला होता, 2020ला रिझल्ट आलेला आहे. बिंदास वापरावं लागेल. कशासाठी? कलरसाठी. आता पहिली गोष्ट मला सांगा, प्रत्येक पिकाला गरज असते नत्र, स्फुरद आणि पालाश. नत्र, स्फुरद आणि पालाश. मग नत्र, स्फुरद, पालासाठी आपण काय टाकतो? हे कसलं पीक, कसलं म्हणजे आलं? केमिकल, रासायनिक. त्याला आपल्या कंपनीत पर्याय दिलाय. तो पर्याय काय दिलाय? काय पर्याय दिलाय? नत्र, स्फुरद आणि पालाश दिलेलं आहे. प्रति एकरी N 1 लिटर, P 1 लिटर आणि K 1 लिटर द्यायचं आहे. ह्याचं काम काय? तुम्ही काय जे तुमच्या आजोबा पंजोबांनी, खापर पंजोबांनी जे काय 10-26 MOP, SOP 1840, युरिया 10-26, पोटॅश, शेणखत, गावखत, लेंडीखत, कोंबडखत, पालापाचोळा जे टाकला ना जमिनीमध्ये, ते अजून अपटेक झालेला, हे अपटेक करून देण्याचं काम करणार. म्हणजे हे जर तुम्ही उसाला दर 1.5 महिन्याला किंवा 2 महिन्यात जर सोडलं तर तुमचं 20 ते 30%, 40% रसायनखत वापरायची गरज पडणार नाही. पहिली गोष्ट ह्याच्यामध्ये जीवन आहेत. काय जीवनाचं काम काय असतं? अपटेक करणं आणि गांडूळ वाढवणं, अपटेक करणं आणि गांडूळ वाढवणं. हे तुम्हाला बिंदास तुम्ही वापरू शकता प्रति एकरी. आणि पहिली गोष्ट आहे ह्याचा 2:10, 2:10 हा आपला रेशिओ आहे. म्हणजे काय? 2चा 10वा घात, 2चा
10वा घात असं याच्यामध्ये आपल्याला बॅक्टेरिया दिलेले आहेत, म्हणजे क्वालिटी बॅक्टेरिया दिले आहेत, बिंदास तुम्ही वापरू शकता. मी गॅरंटी वाढवतो हे जर तुम्ही उसाला 15 महिन्यामध्ये जर 5 डोस केले ना, 5 डोस 15 महिन्यामध्ये किती, तरी पण तुमचा 20 टन ॲव्हरेज वाढवू शकतो. किती अंतराने करायचे, 1.5 ते 2 अंतराच्या 2 महिन्याच्या अंतराने आपल्याला तुम्हाला डोस द्यायचा. याचा खर्च सांगतो, याचा खर्च आहे 550, 550, 550. खर्च किती आला, 1650 रुपये खर्च आलेला आहे 2 महिन्याच्या अंतराने. पण ही तुमची जमीन सुपीक करणार, जमिनीमध्ये गांडूळ वाढवणार आणि तुम्हाला खत 30 ते 40% काय करणार, तुमची खताची संख्या कमी करणार, रासायनिक खतांची कमी करणार आणि उत्पादन 20% काय करणार, वाढवणार. म्हणजे फक्त ह्याच्यावर काय ठेवावं लागेल, विश्वास ठेवावा लागेल. पहिली गोष्ट मला खरं सांगा, ऊसाला जारवा सुटतो का, फुटतो का, जारवा फुटतो पण त्याला पाणी पावसात जास्त झालं तरी फुटतो. हां, जास्त झालं तरी फुटतो. त्यासाठी आपल्याकडे औषध आहे बघा. जारवा जर जागेवर टिकवायचा असेल तर, कारण ऊसाचा जारवा टिकला, डाळिंबाचा जारवा टिकला, केळीचा जारवा टिकला तर उत्पन्न काय होणार आहे, घटणार का वाढणार, कटणार कसं, जारवा म्हणजे बारीक बारीक मुळ्या, वाढतो काय बारीक बारीक मुळ्या जर वाढल्या तर अन्नद्रव्य वाढली, खायची जर तोंड वाढली, ऊसाला जर मुळ्या वाढल्या म्हणजे खायची तोंड वाढली ना, खायची तोंड वाढली, खर्च कमी, उत्पन्न कमी होणार का वाढणार, वाढणार घातली जर वाढेल. हां, गुगली करताय बे. हां, त्यासाठी आपल्याकडे रामा वॅमॅक्स प्रोडक्ट आहे. हे काय आहे, वॅमॅक्स. लक्षात का, एकरी 250 ग्राम सोडायचे. किती ग्राम सोडायचे, एकरी 250 ग्राम. 2 महिन्यातनं किंवा 3 महिन्यात एकदा उसाला सोडायचं आहे, किडीला 2 महिने एकदा आणि डाळिंबाला मात्र दर महिन्याला सोडायचं. ऐका, मुळी जर नाही बंद पडली तर रोग येऊ शकत नाही, हे समजून घ्या. मुळी जर नाही बंद पडली तर ॲव्हरेज वाढणार म्हणजे वाढणार. त्यासाठी रामा वॅमॅक्स नावाचं प्रोडक्ट आहे. हा मायक्रोराजा आहे. काय म्हणतो मी, मायक्रोराजा म्हणतो ना, मायक्रोराजा. हा फक्त हा एकरी 250 ग्रामचा डोस आहे आणि याची 250 ग्रामची किंमत आहे फक्त 850 रुपये. स्वस्त आहे का महाग आहे, 250 ग्राम बरं का, 100 ग्राम नाही. मार्केटला 100 ग्राम 500 रुपयाला मिळतं, बरोबर ना. हे किती ग्राम आहे, हां, याच्यावर लिहिलं आहे 1200 IP. गुगलला चेक करायचं, क्वालिटी प्रोडक्ट आहे. 850 रुपये खर्च आहे 250 ग्रामचा, 100 ग्रामचा नाही. तुम्ही हे वापरू शकता, म्हणजे आपल्याला बिंदास प्रोडक्ट जबरदस्त आहेत, ते वापरू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, डाळिंबाला साईज करायची. काय करायची, हे तर आहेच कुठलं, हां, पण सगळ्यात महत्त्वाचं डाळिंबाला साईज करण्यासाठी, डाळिंबाला कुठल्याही पिकाला साईज करण्यासाठी लागतो पोटॅश. काय लागतो, पोटॅश. पण मार्केटमध्ये पोटॅश कसा आहे, केमिकल आहे का ऑर्गॅनिक, कसा आहे बरं. केमिकल पोटॅश काय करणार, रिझल्ट बी आणणार आणि गांडूळ बी मारणार. ओके, तर आपल्याला हा ऑर्गॅनिक पोटॅश आहे, रोडोके नावाचं प्रोडक्ट आहे, ऑर्गॅनिक पोटॅश आहे. याच्यामध्ये पावडर आहे 50 ग्रॅम. किती ग्रॅम, 50 ग्रॅम. ही ऑर्गॅनिक पावडर आहे. ह्याच्यावर स्पष्ट लिहिलं आहे की ऑर्गॅनिक पोटॅश. काय लिहिलं याच्यावरती, ऑर्गॅनिक पोटॅश. 0.25 ग्रॅम प्रमाण आहे, 0.25 म्हणजे 200ला 50 ग्रॅम. सोडायला 200ला 50 आणि फवारायला बी 200ला 50. एक्झाम्पल, तुम्ही डाळिंबाच्या चौकी अवस्थेत याचा फवारणी केली तर पोटॅश लेवल काय करतं, वाढवतं. आणि कळी निघायला काय लागते, पोटॅश लेवल लागते. काय लागते, पोटॅश वाढला कळी निघाली, मग ती डाळिंबाची बिगणार, पेरूची बिगणार आणि तुमच्या केळीची बी गड फुगणार. हे फवारू शकता. याचा 200 लिटर पाण्याचा खर्च आहे एकरी फक्त 700 रुपये. फक्त किती रुपये, स्वस्त का महाग आहे, स्वस्त का महाग आहे, नक्की स्वस्त आणि मस्त. आणि कसं प्रोडक्ट आहे, ऑर्गॅनिक, ह्यात कुठलंही केमिकल नाही. फक्त काय करावं लागलं आमच्यावरती, काय करावं लागेल, विश्वास ठेवावा लागेल. डाळिंबाची कळी निघत नाही, निघते का कळी पाहिजे तशी, त्याच्याकडे आपल्याला स्पेशल प्रोडक्ट आहे फवारणीसाठी, रामा मॅजिक. 1 लिटर पाण्याला 2.5 मिली. 1 लिटर पाण्याला ह्याचे कमीत कमी चौकी अवस्थेला 1 स्प्रे, चौकी अवस्थेला, गुंज अवस्थेच्या पुढे गेली 1 स्प्रे आणि फ्लावरिंगमध्ये कळी निघली की 1 स्प्रे. असे किती स्प्रे झाले पाहिजे, 3 स्प्रे झाले पाहिजे. 3 स्प्रे झाले पाहिजे. 3 स्प्रे झाले तर तुमची बाग फेल जाऊ शकत नाही. पण ती बाग आमच्याकडे कधी पाहिजे, रेस्ट पिरियडपासून, तर बाग फेल जाणार नाही. तर आजकाल लोकांचे आम्हाला रोज फोन येतात, साहेब कळीसाठी 3 फवारण्या केल्यात, बागा झाल्यात 90 दिवस, कळी काही निघालेली नाही. आणि तुमचं इंस्टाग्रामला तुमचे व्हिडिओ येतात म्हणजे कंपनीचे, लोय भारी भारी तुम्ही गॅरंटी वॉरंटी देता. आम्ही पहिला प्रश्न विचारतो, बागाला किती दिवस झालेत, 90 दिवस. आम्ही काढून देऊ शकत नाही, का त्याचा काळ काय झाला आहे, निघून गेलेला. तरी पण आमची एखादी शूटिंगमध्ये व्हायरल झाली असती. 90 दिवसाबी आमचा डोस सोडला आणि कळी निघालेली आहे. वावटळी दिवा एखाद लागू शकतं, सगळंच लागू शकत नाही. आणि त्या पहिली गोष्ट, शेतकऱ्याचा आमच्या काय पण ठाम विश्वास असेल तर आम्ही काहीही करू शकतो. एवढं नॉलेज आमच्या माणसांकडं आहे. आणि पहिली गोष्ट, आमची सगळी माणसं ही शेतकऱ्याची पोरं आहेत, खानदानी पोरं आहेत, आहे का नाही. तुम्हाला यांच्यावर काय ठेवावं लागेल, विश्वास ठेवा. म्हणजे प्रोडक्टची रेंज आपल्याकडं लई आहे, एवढे प्रोडक्ट आहे की तुम्ही डोक्याला हात लावता. हां, एक महत्त्वाचं प्रोडक्ट आहे तुमच्या पाण्यासाठी. कशासाठी, पाणी कसं आहे हो,
सवाळा ही मला महाराष्ट्रात कुठे दिसू द्या. सवळ माझा शब्द फिक्स झाला. सवळ पाणी कसं आहे सवळ. ओके हा ते सवळ पाणी नीट करण्यासाठी प्रोडक्ट आहे. सवळ पाणी नीट ज्याला आपण म्हणतो पीएच काय झाला पाहिजे मेंटेन झाला पाहिजे. तुम्ही जे आपलं औषध कुठलं बी सोडणार का नाही त्या औषधावर फक्त एकरी 250 ग्रॅम हे बायो 100 नावाचं प्रोडक्ट सोडायचं. कुठलं बायो 100 हे स्पेशली पीएच काय करणार मेंटेन करणार आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या जमिनीचा पांढरा थर वर्षभरात कमी करणार. वर्षभरात एका डोसनं नाही बरं का वर्ष. कारण वर्षात तुम्ही ज्यावेळेस कॅन सोडलं त्यावेळेस आपण 250 ग्रॅम सोडावं 250 मिली सोडावं लागेल. आणि हे जर वरनं फवारलं तर स्टिकर स्प्रेडर आणि पेनिट्रेटरचं काम करतात. स्टिकर स्प्रेडर आणि पेनिट्रेटरचं काम करतं. याचं प्रमाण आहे 0.25 एका लिटरला. एका लिटरला किती म्हणजे बॅरलला किती 50 मिली वापरायचं आहे. 50 मिली वापरायचं आहे. हे पीएच मेंटेनचं बी काम करणार जमिनीचं पीएच कमी करणार पाण्याचं पीएच कमी करणार स्टिकर स्प्रेडरचे काम करणार. तुम्ही बिंदास वापरू शकता. फवारायला प्रमाण 50 मिली बॅरलला आणि सोडायला प्रमाण 250 मिली बॅरलला. कशामध्ये वापरू शकता हे आपल्या कुठल्या बी कॅन्डामध्ये वापरू शकता. सवळ पाणी हळूहळू कसं करणार म्हणजे सवळ पाणी नीट नाही होणार पण ज्या बॅलरमध्ये सवळ पाणी भरलंय त्यात जर हे दिलं तर ती पाणी नीट करायचा प्रयत्न करणार. आणि जिथं जिथं जी सवळ पाणी गेले ना मागच्या काही वर्षापूर्वी ती जमीन जी झाली ना ते हळूहळू जागेवरती येण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यामुळे हे तुम्हाला बिंदास वापरावं लागेल. फक्त 560 रुपये. किती रुपये जर ह्यात 250 मिली भागिले 50 किती बॅलर तयार झाले फवारायला 5 बॅलर. स्वस्त का मागे 56 रुपयाला एक बॅलर पडलेला आहे. स्वस्त प्रोडक्ट आहे. फक्त विश्वास ठेवून वापरावं कारण याच्यात थोडीसोड मार्केटमध्ये भरपूर प्रोडक्ट स्वस्त आहेत. आणि आजकाल लोकांना काय आवडतं स्वस्त आणि मस्त. स्वस्त आणि मस्त चांगलं असतं का असतं की पण ते क्वालिटीचंही पाहिजे. जसं मी काय म्हणलं आता हे आमचं प्रोडक्ट कसं आहे सर स्वस्त आणि मस्त. किती रुपयाला बॅलर 262 स्वस्त का पण रिझल्ट भारी देते. पण लोकांना म्हणलं ना की आमचा बॅलर 262 रुपयाला ती म्हणता राव मी स्टिकर 200 रुपयाचा वापरतो आणि तुमचा औषध काय लय भारी येतं 262 म्हणजे काय काहीतरी पाणी भरून दिलेलं असेल. पण जेवढे काही तुमच्या पंढरपूरमधले शिंदेसाहेब असतील त्यांनी एक काळ हे आपलं प्रोडक्ट लय विकलेलं 2019 2018 2020 2000 लय विकलेलं आहे. पण काय झालं हे विकलं पण शेतकऱ्यापर्यंत पाहिजे अशी माहिती पोचलेली नाही. मग आमच्या शेतकऱ्यांनी डोकं लावलं आईला तिथून विकण्यापेक्षा आम्ही डायरेक्ट बांधवणी विकतो. कारण बांधवणी विकलं की रिझल्ट येतो. कारण बांधावाल्यावर कळतं मातीत फॉल्ट आहे पिकात फॉल्ट आहे का शेतकऱ्यात फॉल्ट आहे. बरोबर ना 3 मध्ये फॉल्ट आहे. नाही तर जर तिथून निघलं खुर्चीवनं जसं आपल्या गावरान भाषेत आपण काय म्हणतो म्हैस पाण्यात सौदा करून जमल का म्हैस कुठं पाण्यात आणि त्या किती द्यायची. तसं खुर्ची कुठं दुकानात ह्यांना म्हणायचं किडीला रोग पडलाय का बरं ही घेऊन जावा. तर तुमचं ऊस वाढत नाही का ही घेऊन जावा. तुमचा तेल आलाय का ही घेऊन जावा. पण आमचा माणूस कुठे येणार आमचा माणूस जर बांधाव आला तरच आमची औषधं खरेदी करायची अदरवाईज खरेदी करायचीच नाही. हे मी तुम्हाला सांगतो. का सांगतो नियम आहे आमच्या कंपनी. नियम काय जोपर्यंत बांधावरती गेल्याशिवाय दुखणं कळत नाही. दुखणं म्हणजे कुणाचं मातीचं शेतीचं आणि शेतकऱ्याचं. आणि आम्ही 3 गोष्टी काम करतो. पहिलं मातीवरती काम करतो दुसरं शेतीवरती काम करतो आणि तिसरं काम करतो शेतकऱ्याच्या कुटुंबावरती. आता कुटुंबावरती कसं काम करतो तुम्हाला कुटुंबावरती कसं काय काम करतो कारण घरामध्ये 4 पैसे आलं म्हणजे घरामध्ये काय झाली सुख शांती आलेली समाधान आलेलं. ते कधी शांती येईल जर पीक चांगलं आलं तर पीक कधी चांगलं येईल अहो माती चांगली झाली तर. जसं म्हणतो ना एखाद्या माणसाचं जर पोट बिघडलं तर त्याला जुलाब उलट्या होतात का तर काय बिघडलं तसं आपल्या जमिनीचं काय बिघडलंय पोट. पोट म्हणजे काय आपली काळी माती. ह्या काळी मातीमध्ये आपण रासायनिक टाकून आपल्या काळ्या मातीत झाला कॅन्सर झालाय का नाही झालंय आणि ते कॅन्सरचं पाणी कोण पित आहे आपण. त्यामुळे पूर्वी सोलापूर जिल्ह्यात कॅन्सरचा पेशंट सापडत नव्हता जरी बार्शीला कॅन्सरचं हॉस्पिटल होतं तरी बी. पण आता असं कुठलं गाव नाही ज्या गावात कॅन्सरचा पेशंट नाही. लोक म्हणतात साहेब तंबाखू खाल्लं नाही दारू पिलं नाही तरी काय झालं आहे कॅन्सर. कशातनं कॅन्सर झाला पाण्यातनं आणि खाण्यातनं. बरोबर ना पाण्यातनं म्हणजे कसा उचला ती पाणी कुठं उतरलं विहिरीत आणि त्याचंच पाणी तुम्ही प्याला. त्या बोरचं पाणी तुम्ही प्याला ती सोडा. तुम्ही जिथनं आणता ना वांगी बटाटे दोडकं भेंडी त्याच्यावरती आदल्या दिवशी नुवान मारलेलं असतं आणि ते कुठं गेलं आपल्या पोटात गेलं. आपण म्हणतो राव काय राव बडशेप खाली नाही पण कॅन्सर झालेला आहे. बडशेप खाली नाही पण गुडघं दुखायला लागलेलं आहे. असे बरेचसे प्रॉब्लेम तयार झाले बरेचसे प्रॉब्लेम तयार झालेले आहेत. त्याच्यामुळे सांगण्यात तात्पर्य आहे की प्रोडक्ट आपल्याकडे क्वालिटीचे प्रोडक्ट आपल्याकडे क्वालिटीची आहेत. फक्त तुम्हाला काय करावं लागेल आमच्या बागल साहेबांमध्ये काय ठेवावं लागेल
विश्वास ठेवावा लागेल. विश्वास ठेवला तर तुम्ही काही करू शकता. स्पेशल आपल्याकडे केळीसाठी प्रोडक्ट आहे बघा. केळीचा प्रॉब्लेम काय असतो, लावल्या केळीची कटली पाहिजे, केळी चिकटून बुंदे साईज वाढली पाहिजे, बुंदे साईज वाढून पानातलं अंतर वाढलं पाहिजे, पानातलं अंतर वाढून कमळ मोठं पडलं पाहिजे, कमळ मोठं पडून वादी निघाली चांगली निघाली पाहिजे, फणी चांगली पडली पाहिजे, त्याला शायनिंग आली. मग ह्यासाठी आपण काय करतो, वेगवेगळं औषधं वापरतो. त्याला एकच पर्याय ते म्हणजे काय, बायोसमृद्धी केळी स्पेशल. बायोसमृद्धी केळी स्पेशल लागण केल्यापासून 1 महिन्यापासून पुढं ते हार्वेस्टिंगचा 1 महिना आधी एवढ्या पिरियडमध्ये दर 1500ला वापरायचं आहे. म्हणजे किती महिने आपली केळी असते, 10 महिने, त्यातलं 2 महिने सोडलं राहिले किती महिने, 8 महिने. 8 महिन्यात 1500ला 1 म्हणजे किती कॅन्डी गेली, 16. 1 कॅन्डी 1750 रुपयाला करा, 1750 गुणले 16. ओके, लक्षात आला का. 28,000 खर्च किती आला, स्वस्त आहे का महाग आहे साहेब. केळीला कसंही करा तुम्ही, 70,000 80,000 90,000 1 लाख रुपये कसं खर्च होता आपला, पोत्यावर पोती आणि शेतकरी पोत्यात आलेला हा आहे, बरोबर ना. आणि तीच पोतं उशाला घेतोय आणि झाडाखाली झोपतोय आणि देवाला म्हणतोय लागा 100 टन निघत नाही. खरे खोटे. आणि त्या पोत्यावर काय लिहिले, केमिकल फर्टिलायझर. काय लिहिले पोत्यावरती, केमिकल फर्टिलायझर लिहिलेलं आहे. म्हणजे आपणच विष आणतोय आणि आपणच आपली जमीन खराब करतोय आणि आपणच म्हणतो की 100 टन निघू शकत नाही. त्यामुळं सेंद्रिय शेती, जैविक शेती हळूहळू आपल्याला वाढवावी लागेल आणि हळूहळू आपल्याला रासायनिक काय करावं लागेल, कमी काय करावं लागेल. जसं एखाद्या माणसाला तंबाखूचं येसं नाही, इडा मळल्याशिवाय त्याला करमत नाही. मग त्याची तंबाखू जर सोडायची असेल तर त्याला पहिली गोष्ट तंबाखू कमी करावं लागेल. पण तंबाखू कमी करण्याच्या आधी त्याला दुसरं व्यसन लावावं लागेल. मग दुसरं व्यसन म्हणजे काय, आवळा सुपारी. आवळा सुपारी खाल्ली की शरीर चांगलं राहते. मग एकदा आवळा सुपारी एकदा तंबाखू. मग जसं जसं आवळा सुपारी वाढेल तसं तंबाखू काय होणार, थोडं व्यसन. तसं आम्ही काय म्हणतो, एकदा ही एकदा ती, एकदा ही एकदा ती, 3 वर्षांतर काहीच वापरायचं नाही. पण आमच्या माणसाला कुठं बोलवायचं, बांधाव तरच मटेरियल घ्यायचं नाही तर घ्यायचं. हां, जसं म्हणतात ना जुनी एक म्हणे, खुटावून शेळ्या राखायच्या, तसं खुटावून शेळ्या राखायच्या. कुठं जायचं, बांधावरती जायचं ना जायचं. आणि बांधावरती गेलं तर चांगलं गाड्या द्यायचं. आणि पहिली गोष्ट, जर डाळिंबाला मुळीच नसेल आणि आपलं औषध सोडलं आणि ह्यांनी गॅरंटी मागितली तर द्यायची. त्यामुळे पहिली गोष्ट मला तुम्हाला विनंती, ज्यांच्याकडे डाळिंब आहे, ज्यांच्याकडे पेरू आहे, त्यांना मला विनंती करायची की ॲटलिस्ट डाळिंबाची पेरूची मुळी ही दर 3 दिवसाला 5 दिवसाला 7 दिवसाला चेक करावी लागेल. मग कशी चेक करायची, दुर्बिणीने नाही, थोडं उकरायचं. उकरलं कळतं वाकडी चालली का सरळ चालली, काळी पडली, तांबडी पडली का गाठी व्हायला लागलेल्या आहे, ते कधी कळलं. हां, मला खरं सांगा, ऊस बागायदार सगळे येतात, ऊस बागायदारांनी कधी ऊसाची मुळी चेक केली का, आणि दम काय देतात, मला 100 टन काढून द्या. मग याचा अर्थ ऊसाची मुळी लई नाही पण महिन्यात काय करावं लागेल, असं उकरावी लागेल. चालती का बंद पडली का काय. आणि जर बंद पडायला लागली असेल तर काय करायचं, 220 रुपये प्रति एकरी खर्च किती आहे, 220 रुपये. त्याच्यामुळे तुम्हाला डाळिंबाची मुळी ज्या प्लॉटवर तुम्ही जाल त्या प्लॉटची डाळिंबाची, पपईची, केळीची, ऊसाची काय चेक करावं लागेल तुम्हाला. हां, आणि मुळी चेक करून शेतकऱ्याला जाणवून द्यायचं की दादांनो मुळी काय पडली आहे, बंद पडली. तुम्ही ब्रह्मदेव जरी खाली आला आणि जर औषध दिलं तरी 100 टन निघू शकत नाही, असं तुम्हाला सांगा कोणाला लागेल. नक्की. म्हणजे पहिली गोष्ट मी तुम्हाला का सांगतो माहिती आहे का, की बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की आम्हाला असं औषध द्या की त्याने रिझल्ट आला. तर मला सांगा, जर मुळीच नसेल आणि औषध सोडलं तर औषध कुठं साचलं, जमिनीमध्ये. त्याच्यामुळे आपल्याला पानावरती आणि मुळीवरती काम करावं लागलं. त्यामुळे ही औषधं भरपूर आहेत. म्हणजे औषधं सांगायला गेलं तर अजून आपलं 2 तास पुरणार नाही. फक्त मला तुम्हाला सांगायचं तात्पर्य एकच आहे की तुम्हाला आमच्यावरती काय ठेवावं लागेल, काय ठेवावं लागेल, विश्वास ठेवावा लागेल. डाळिंब किती झाड आहेत, 300. किती भार आहे, हे तिसरा गेला आता 4था धरणार आहे. या 3ऱ्या भाराला आपलं औषध वापरले का, रामाडे कंपनीचं. कोणती खतं वापरल्या तुम्ही, सगळीच वापरलेली, जे दिलेली तेवढी. म्हणजे बागल साहेब तुम्ही दिल ती सगळी वापरलेली आहेत. मग कसा तुम्हाला अनुभव आला, अनुभव चांगला आहे. 400, 450, 500 पर्यंत साईज गेली. 400, 750, 500 पर्यंत काय गेली साईज घेतली. ह्यांनी केमिकल दिलं का जैविक दिलं, जैविक दिलं. केमिकल काय दिलेलं. मग त्याचे पैसे किती झाले त्या डाळिंबाचे, डाळिंबाचे पैसे झाले 2.5-3 लाख रुपये. 2.5-3 लाख रुपये झालेले आहेत. तुमच्याकडे कुठलं पीक आहे, ऊस आहे. ऊस आहे. ह्यांच्याकडूनच तुम्ही काय सोडले आता, म्हणजे रूट मॅजिक सोडले, घ्या रूट मॅजिकचं पाकिट ठेवा येते. ही सोडले तुम्ही, ही तुम्ही तुमच्या ऊसाला सोडलेलं आहे. किती एकर ऊस आहे तुमचा,
माझं 5 एकर आहे. 5 एकर ऊस आहे. मग ह्या रूट मॅजिकचा तुमच्या 5 एकर ऊसाला काय फरक पडलाय? पांढरी मुळी चालू झालेली आहे. बरं, त्याच्यानंतर अजून काही सोडलं नाही. पण ह्याचा रिझल्ट काय आला? ह्याचा रिझल्ट पांढरी मुळी चालू झाल्यामुळं आळी पिळी सगळी जळलेली आहे. आणि किती दिवसात रिझल्ट आलाय? 1 महिना. किती महिना झालं? 1 महिना. मग किती पॅकेट सोडले तुमच्या 6 एकरला? 6 एकराला पुन्हा 10 सोडली. 10 पॅकेट सोडलेली आहे. म्हणजे डोस काय दिलाय? डबल दिलेला, तर सरकून दिलेला आहे. पण रिझल्ट ह्याचा आहे का? मग जे आता जे ऊस बागायतदार आहेत त्यांच्या पिकाची मुळी वाढत नाही, काळोख येत नाही, त्यांनी हे वापरावं. कोणी काय केलं? दुधात आणि गुळात सोडलं. दुधात आणि गुळात सोडलेलं आहे. पण रिझल्ट टॉप आहे का? नक्की. आता इथे जे बसलेले गावकरी शेतकरी हे आपल्याला बघून हसतात. आपल्याला काय करतात? हसतात. मग त्यांचं आपल्याला दात दाखवतात. काय दाखवतात? तुम्ही लई शहाणं असं आपल्याला म्हणतात. मग त्यांच्यासाठी आपल्या औषधाचा काय सल्ला असेल? वापरावं का न वापरावं? वापराय पाहिजे. नक्की नक्की नक्की. बघा शेतकरी मित्रांनो, माणूस कुठला आहे? आमच्या कंपनीचा नाही, कळी जाणार लागलाय. म्हणजे रिझल्ट हाय, 1 नंबर हाय. ओके, धन्यवाद सर. सर तुम्ही आपलं प्रोडक्ट वापरले का? वापरले. नक्की. कुठल्या पिकाला? मी ऊसासाठी वापर. बरं, ऊसाला काय रिझल्ट आलाय? छान रिझल्ट आहे. म्हणजे पण काय छान म्हणजे? फुटव्यामध्ये वाढ आहे. हां, काळोखी अजून टिकून आहे माझ्या ऊसाची. बरं. आम्ही खत काय टाकलेलं नाही, रासायनिक कुठलं टाकलेलं नाही? अजून टाकलेलं नाही. एक खडा सुद्धा. मग आता तुम्ही जे ज्ञानशक्ती वापरले आपलं ज्ञानशक्ती आता वापरायचं, कारण सारखं पुराचं पाणी होतं ऊसात, तर वापरायचं कुठं? पुराचं पाणी. पण मला खरं सांगा, आता तुम्ही रासायनिक खतं तर वापरलेलं आहेत, रामायणाची जैविक खतं वापरतात. मग रामायणाची जैविक खतं आणि ह्याच्या आधी जी पोत्यापोती वापरत होता, त्या पोत्यात आणि रामायणाच्या केंडात काय फरक आहे? फरक आहे. रासायनिकचा खर्च जास्त होते. तुमच्या उत्पादनाचा खर्च कमी आणि उत्पन्न वाढतंय का? उत्पन्न अजून काय नाही, पण दिसलं असं की बाळाच्या पाण्यात दिसलं असं ना चांगलं. नक्की. मग आता आलेले जे शेतकरी बांधव आहेत त्यांना तुमचा सल्ला काय असेल? त्यांनी वापरावं का न वापरावं ही विनंती आहे. बघा शेतकरी बांधवांनी काळाची गरज आहे. काळाची गरज आहे, वापरणं गरजेचं आहे. आमच्यावर तुम्हाला काय ठेवावं लागेल? विश्वास ठेवावा लागेल. तुमच्याकडे 700. किती भार आता गाडी माझं? माझं आता 4थं पीक धरणार आहे. 2 मिनिटं लक्षात द्या. 2 मिनिटं. हा, 4थं पीक धरणार आहे. हां. मी आधी 3 पिकं काढलेली. मी रासायनिक काही सुद्धा त्याला 1 ग्रॅम सुद्धा लिक्विड सोडलेलं नाही. रासायनिक चार्जेसचं ह्या वर्षी पावसाळ्यात मी बाग धरली होती. तेल आला, जाणवला पण कंट्रोल होईना. बरं. मग बादल साहेबाची गाठ पडली. बादल साहेबांनी मला नियम करायचं 300 कापूर सांगितलं. मी काय लय फवाऱ्या केल्या. माझी तीच परिस्थिती झाली. जवळजवळ 25% पूर्ण तेलाने गेली. विषय म्हणलं आता ही काय कंट्रोल होत नाही. माझं एकलासपूरला मामाचा मुलगा होता, त्याची मी पूर्ण तेलाने गेली. मग आता रामायगडचं निमकरण तेल रोगावरती रामबाण उपाय आहे का? हाय, 1 नंबर उपाय. नक्की. मग जे डाळिंब बागायतदार आहेत त्यांच्या बागेवरती तेल फिरून येतो, त्यांनी जर निमकरण जर मारलं तर 100% रिझल्ट आहे. बघा शेतकरी मित्रांनो, बघा 100% रिझल्ट निमकरणचा कशावरती आलेला आहे? तेल रोगावरती आलेला आहे. फक्त वापरलेलं वापरावं लागेल. बिंदास वापरावं. काय लय नाही वापरलं. 3 फवारण्या केल्या. फक्त 3 फवारण्या केल्या. किती केलेल्या? 3 फवारण्या केलेल्या आहेत. ऊसाला केलेला. तुमचं नाव सांगा आम्हाला. पटवर्धन गुरुजी. ऊसाला नाही केलेलं वापरलेलं आहे. कुठलं खत वापरलं तुम्ही? पूर्ण प्रोडक्ट वापरले. पूर्ण रेंज. रामायणची सगळी रेंज वापरलेली आहे. मग तुमच्या केळीला आणि ऊसाला काय फरक बदल जाणवला? केळीला पूर्ण शेड्यूल वापरलं होतं. पूर्ण 45 टन पर्यंत गेली. एकरी 45 टन. शेतकरी मित्रांनो, एकरी 45 टन. त्या एकरी 45 टन खत वापरले. त्याला रासायनिक खत काय वापरले का? ओनली रामायणची खत वापरल्यात. दुसरं काय वापरलंय? खरं का खोटं? 100% खरं. 100% खरं. एकरी 45 टन केळी. त्याला कुठल्याही रासायनिक वापरलेलं नाही, कुठलंही पोतं वापरलेलं नाही. आणि ऊसाला काय रिझल्ट आहे? ऊसा आता पूर्ण गारव्यात लागण केलेली आहे. थंडीत केली. 2 डोस केले. पूर्ण उगवले. 1 सुद्धा राहिलेला. मग आता जे शेतकरी बांधव तुम्हाला बघतात महाराष्ट्रातले, अख्ख्या भारतातले, त्यांना रामायण कंपनीचा खास म्हणजे उत्पादनाचा सल्ला काय असेल? त्यांनी वापरावं का न वापरावं? 100% वापरावं. वापरलं तर काय होईल? उत्पन्नात वाढ होऊ. सगळ्यात महत्त्वाचं, तुमची जमीन सुपीक झाली का? 100% नक्की झाली. बघा सांगण्यात जातं की यांनी आमच्या विश्वास ठेवला. एकरी 45 टन गेलेला. कार्यक्रम पाहण्यासाठी सवय पाणी बोलवून आले. बरं, ऊसाला किती डोस आहेत आपले? ऊसाला मी फक्त 3 डोस दिले. बरं. आणि ऊस बांधल्यानंतर ट्रीटमेंट चालू केली. ऊस बांधल्यानंतर 3 डोस केलेले. मग ऊस बांधल्यानंतर 3 डोस जे केलेले ते कुठले केलेत? ज्ञानशक्ती, सृष्टी, ज्ञानशक्ती, बायोसमृद्धी आणि बायोसृष्टी. त्याच्यावर रूट मॅजिक वापरले. मग ह्या 3 डोस मध्ये फक्त 3 डोस केलेत. काय फरक जाणवला तुम्हाला? माझं तेवढ्यात 45 टन ऊस गेला. किती गेलाय? 45 टन. किती एकरात? एकरात 85. 50 वरनं 70, 70 वरनं 85 गेलेला. डोस किती केलेत बांधणीनंतर?
आता हे जर त्यांनी आमचं शेड्यूल पूर्ण केलं असतं, कांडी दाबल्यापासून ऊस तुटेपर्यंत, तर 100 पार केली असते का नाही केली असते? फक्त आमच्या ह्यांनी काय नाही ठेवला की पण निमारताच अर्धकच कॉन्टॅक्ट नव्हता. फक्त तरी पण आता मंचावर युट्यूबवर लिंक भेटला ना, ह्यांचा कॉल आला. हा, मी ग्रुपमध्ये ऍड केल्यानंतर मला ते लक्षात आलं. बरं मला खरं सांगा सर, तुम्ही जर ही रामायण कंपनीची खतं वापरली नसती तर 85 गेला असता का? नाही, मी त्याच्यावर ट्रॅक्टर घेतला. अयो, ऊसाच्या उत्पन्नावरती काय घेतलंय? ट्रॅक्टर घेतला. ट्रॅक्टर आहे नक्की. महत्वाचं रानाची प्रत कशी आहे ते शेतकऱ्याला रानाचं क्वालिटी कशी आली? रानाची क्वालिटी म्हणजे असं आहे की आता सध्या मऊ रान आहे सगळं. हा, भुसभुशीत आहे. भुसभुशीत आहे, ढेकळं टोचतात का? काय बघा म्हणजे सांगण्यापैकी आमच्या काय ठेवावं लागेल? विश्वास ठेवावा लागेल. सरांचा पण सत्कार केलेला आहे. सर तुमचं काय मला सांगा या पुढं. 14 फुटाचं ऊसाची नुसती हाईट आहे. बघा शेतकरी मित्रांनो, 14 फुटाची ऊसाची काय हाईट आहे कांड्या, आणि कांडी 30च आहे त्यात, पण एक इथं एक कांडी 30च आहेत पण ईदभर कांडी आहे काय. आणि आम्ही ईदभरचा हातभर सांगत इथं असेल इथंच सांगतो, बरोबर ना? ईदभर तुमची कांडी बघायचं तर आहे. बरं, निमकरण वापरले डाळिंबाला. बरं, डाळिंबाला निमकरण जे वापरले तुम्ही रामाडे कंपनीचं ओरिजिनल निमकरण, त्याचा काय अनुभव आला तुम्हाला? तेलाला काय काय अनुभव? तेल म्हणजे आला नाही गेला, थांबला? खरं का खोटं? खरं जी तुम्हाला बघतोय ती येड्यात काढेल. खरं तेल आला नाही. किती फवारा गेला निमकरणच्या तुम्ही? जवळ म्हणजे गाठ बनली का मग मी फवारा मारतो, तेल येतं त्याच्यात. हा हा, मग ती फवारा मारण्यापासून तेल यायचं बंद. पण अशा किती फवारण्या तुम्ही केल्यात कडपर्यंत निमकरणच्या? किती दिवसाला? 15 एक महिन्यात 2 तुम्ही निमकरणच्या फवारण्या केल्या, तरी तेला काय कंट्रोल झालेला? मग तेलासाठी तुम्ही ह्याच्या आधी भरपूर औषधं वापरली, रिझल्ट येत होता का? पण निमकरण स्वस्त आहे का महाग आहे? जैविक का केमिकल आहे? नक्की. मग आता जे डाळिंबाले बागायतदार आहेत त्यांनी तेल्या रोगासाठी रामाडे कंपनीचं ओरिजिनल निमकरण वापरावं का? नक्की. त्यांच्या बागाचा तेल कंट्रोल राहू शकतो का? नक्की. ओके, धन्यवाद सर. कोणतं खत तुमच्या कुठल्या पिकाला वापरलंय? मी डाळिंबेला वापरले, पण आता 100% वापरून रिझल्ट घेऊन तुम्हाला प्लॉटला सर्वेक्षणासाठी टीम बोलवूनच तिथं कार्यक्रम घ्या. हो, पण आता कुठलं खत वापरलंय? मॅजिक रामा मॅजिक वापरले, डाळिंब स्पेशल वापरले, बायोसमृद्धी डाळिंब स्पेशल. रामा मॅजिक आणि डाळिंब स्पेशलचा तुमच्या डाळिंबाच्या पिकाला काय रिझल्ट आलाय? साईजला आणि मुळीला फरक पडला, पण पहिलं पीक होतं त्यामुळे आपल्याला ॲव्हरेजला जरा उत्पन्नाला कमी बसलेलं आहे. पण ही जर खतं वापरली असती रामाडे कंपनीची तर काय झालं असतं? रिझल्ट वाढला असता. नाही, वापरली नसती तर कमी पडला असता. कमी पडला असता. म्हणजे वापरल्यामुळे वाढलेला आहे. म्हणजे रामा है तो कमाल है असं मला काय हरकत नाही. ओके, ह्यांचं म्हणणं काय माहिती का? लक्ष घ्या, ह्यांचं म्हणणं काय की ज्यावेळेस डाळिंबाची बाग हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस त्यांच्या प्लॉटवरती आपल्याला कार्यक्रम घ्यायचा, आमची अख्खी टीम येणार, म्हणजे येणार. ओके, नाद केला पण वाय नाही गेला. ओके, जाऊ.